होय. 28 फेब्रुवारी 2026 शनिवार, फाल्गुन शुद्ध द्वादशीचा हा दिवस. या निमित्ताने आजच्या ज्योतिषशास्त्री वर्गामध्ये सम्मिलित असलेले आपण सर्व ज्योतिषप्रेमी अभ्यासक या सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. आपले मार्गदर्शक गुरुवर्य श्री दिलीप देवारे सरांना सुद्धा माझं साष्टांग दंडवत. या निमित्ताने आपण सर्वजण आजचा शनिवारच्या दिवसाच्या निमित्ताने शनेश्वराचं मी दशरथ राजांनी जे शनेश्वराचं स्तवन केलेलं आहे ते या ठिकाणी आपल्या समोर पठण करत आहे. आपण सगळ्यांनी अतिशय शांतपणे एकाग्र होऊन प्रसन्न चित्ताने या प्रार्थनेमध्ये स्थिर व्हायचं आहे. नमः कृष्णाय नीलाय शितिकंठ निभाय च नमः कालाग्निरूपाय कृतांताय च वै नमः. नमो निर्भासदेवाय दीर्घामश्रुजटाय च नमो विशालनेत्राय शुष्कोदरभयाकृते नमः पुष्कलगात्राय स्थूलरोहिणे अथ वै नमः. नमो दीर्घाय शुष्काय कालद्रष्टस्नमोऽस्तु ते नमस्ते कोटरक्षाय दुनिरीक्षाय वै नमः. नमो घोराय रौद्राय भीषणाय कपालिने नमस्ते सर्वभक्षाय बलिभूक नमोऽस्तु ते. सूर्यपुत्र नमोऽस्तु ते भास्करे अभयदाय च अधो दृष्टे नमोऽस्तु ते संवर्तक नमोऽस्तु ते. नमो मंदगते तुभ्यं निस्त्रिशाय नमोऽस्तु ते तमसा दग्धदेहाय नित्यं योगस्ताय च नमो नित्यं सुधाताय अतृप्ताय च वै नमः. ज्ञानचक्षु नमोऽस्तु ते कश्यपात्मजसूनवे. तुष्टो ददासि वै राज्यं रुष्टो हरसि तत्क्षणात् देवासुरमनुष्याश्च सिद्धविद्याधरोगः त्वचा विलोकितः सर्वे नाशं शान्ति समूलताः. प्रसादं कुरु मे देव वराहो अहभूयागतः एवं सुततस्ताय्या सौरीर्ग्रराजो महाबलः. ओम सूर्यपुत्रो दीर्घदेहो विशालाक्ष शिवप्रियः मंदचार प्रसन्नात्मा पीडां हरतु मे शनि. ओम शनिश्चराय नमः. ओम शनिश्चराय नमः. ओम शनिश्चराय नमः. धन्यवाद. धन्यवाद. फार छान, सुंदर, अतिसुंदर. आता मी विनंती करतो शिंदे मॅडम, सरोज शिंदे, तुम्ही मॅडमचं स्वागत करा. हो सर. नमस्कार. नमस्कार सर. आपले आदरणीय ऋषितुल्य श्री दिलीप देवारे सर यांना माझा साष्टांग दंडवत सर्वप्रथम. आणि सरांनी आपल्याला हा ज्योतिषशास्त्री क्लाससाठी एक नवीन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. त्या आपल्या आदरणीय सौ मनीषा कोबल मॅडम यांना पण माझा सविनय साष्टांग नमस्कार. कारण आतापर्यंत त्या अविरत प्रत्येक तास आपल्याला नवीन विविध शास्त्री परीक्षेसाठी आणि इतर आपल्या ज्योतिषशास्त्रांविषयी सर्वच ग्रह म्हणा की या रिलेटेड सगळ्या ज्या बाबी आहेत त्या पंचांगापासून नक्षत्रांपासून सगळं काही ज्या काही जे जे त्यांनी क्लास घेतले ते खूप अतिशय सुंदर आणि मोलाचे होते आपल्या सर्वांसाठीच. तर मी त्यांना विनंती करते की आपल्या सर्व विद्यार्थ्यांतर्फे कुबल मॅडमना विनंती करते की मॅडम आपण आपल्या क्लासला सुरुवात करावी. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. फार छान. असंच प्रॅक्टिस करत राहा आणि पुढे वा. धन्यवाद मॅडम. तुम्ही जरा कमांड घ्या.
हो सर. मी मी सगळ्यांना ऍड करा, कोणाची सिलेक्शन नाही आहे. यू कॅन ऍड ओके एव्हरीबडी. ओके सर. थँक्यू मॅडम. ओके थँक्यू. ओके थँक्यू हा सर. कुबल मॅडम सुरू करा. हो हो करते. तर सर्वात प्रथम शिंदे मॅडम, तुम्ही स्वागत केलं तर तुमची पण मी खूप आभारी आहे. तुम्हाला पण नमस्कार. आणि आपले तारे सर तर धन्यवाद. रोजच अतिशय उत्तम ती प्रार्थना, म्हणजे छान वाटतं. आपण पूर्वी कसं, मग आता रेकॉर्डिंग लावतो ना, पण हे कसं ते लाईव्ह प्रार्थना म्हणतात ना. आज तर त्यांनी ते शनी स्तोत्र खूपच छान म्हटलं तारे सर, त्यासाठी तुमचे थँक्यू. पण खूप खूप आभार. आणि आता आपल्या धन्यवाद. सरांचं स्वागत करूया. तर आपले अभिषेक ॲस्ट्रॉलॉजिकल अकॅडमीचे मी नेहमीच म्हणते सर्वे सर्वा, म्हणजे खरं तर हे एक मुक्त विद्यापीठ असलं तरी एका छत्राखाली, म्हणजे सगळं सर म्हणजे आपल्याला इतकं सगळेच विषय खूप छान देतात. तर सर्वात प्रथम आपण आपले ऋषितुल्य गुरुवर्य श्री दिलीप देवारे सरांना, सर मी आणि आपल्या इथे सर्व विद्यार्थ्यांतर्फे तुमचे स्वागत करते. आणि तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद पण देते आणि कोटी कोटी वंदन पण करते. आणि तसेच इथे उपस्थित सर्वांचे स्वागत आणि सर्वांना नमस्कार. आता आपण आपल्या हे काय आता आपली नक्षत्र सेरीज चालू आहे ना, म्हणजे हे पंचांग संपेल आता. हे काय 4-5 नक्षत्र, 4-5 नाही, मला वाटतं 7-8 राहिले. तर आज आपण नक्षत्र सेरीज मध्ये म्हणजे 20 नंबरचं नक्षत्र. थांबा, त्याच्या आधी मला सगळ्यांना नमस्कार करू द्या. सर्व देवी देवता, ग्रह, उपग्रह, नक्षत्र, तारे, पंचमहाभूत, म्हणजे आपले पितृ, आपले गुरुवर्य, सगळ्यांना नमस्कार. ओम नमः शिवाय. जय श्रीराम, जय श्री कृष्ण, जय श्री हनुमान. या देवींना पण नमस्कार. तर आता आपण सुरू करूया. तर आपलं मागच्या वेळेस तुम्हाला, म्हणजे तुम्ही लिहून ठेवतच असाल, मूळ नक्षत्र म्हणजे धनु मधलं मूळ नक्षत्र 19 नंबरचं नक्षत्र होतं ना, तिथपर्यंत आपलं झालं आहे. तर आज आपण पूर्वाषाढा नक्षत्राला सुरुवात करूया. तर हे आपल्या नक्षत्र सेरीज मध्ये हे पूर्वाषाढा नक्षत्राचा नंबर काय, तर तो नंबर वगैरे लक्षात ठेवण्याचं हे नाहीये, पण असं आपण थेरॉटिकल जातोय ना. तर हे 20 नंबरचं नक्षत्र आहे. आणि हे म्हणजे हे चतुष्पाद नक्षत्र आहे, कारण ह्याचे चारही म्हणजे पद किंवा चरण हे धनुराशीत येतात. आणि त्याची व्याप्ती म्हणजे कुठून आहे सुरुवात, तर 13 अंश 20 कला ते 26 अंश 40 कला, म्हणजे ही या चतुष्पाद नक्षत्राची म्हणजे पूर्वाषाढाची व्याप्ती आहे. कारण ते टोटली चारही चरण धनु राशीत येतात. आणि मग त्यांनी त्याचा अर्थ पण कसा सांगितलाय बघा. पूर्वाषाढा याचा अर्थ काय, पूर्वीचा अजिंक्य किंवा अपराजय. म्हणजे अजिंक्य आणि अपराजय दोघांचा अर्थ सेमच आहे ना. अजिंक्य म्हणजे ज्याला जिंकता येणार नाही असं, आणि अपराजय म्हणजे ज्याला पराजित करता येणार नाही असं. आणि मग ह्या म्हणजे पूर्वाषाढा नक्षत्रात जन्मलेले जातक कसे आहेत, तर ते जन्मलेले म्हणजे या नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींमध्ये दृढ निश्चय, म्हणजे ह्या मेन मेन बाबी आहेत बरं का. हे दृढ निश्चयी असतात, खूप उत्साही पण असतात, आणि कितीही म्हणजे कठोर परिश्रम करण्याची त्यांच्यात क्षमता पण असते. आणि मग आपण आता काय बघणार, तर तुम्ही आता लिहायची सुरुवात करायची असेल तर करा. तर मग हे म्हणजे अर्थ पण लिहा. असं लिहा, पूर्वाषाढा नक्षत्र पूर्वीचा अजिंक्य किंवा अपराजेय. मग कुठल्या राशीत येतं, तर रास कोणती आहे, धनुरास. तर रास धनु असं लिहा. आणि हे कोणाचं नक्षत्र आहे, म्हणजे स्वामी ग्रह कोण आहे, तर शुक्र. तर असं लिहा, स्वामी ग्रह शुक्र. आणि ह्याची देवता कुठली आहे, तर प्रत्येक ह्याला देवतात आहेत, ते पंचांगामध्ये आहेच आहे, पण आपण थोडंफार काही काही घेऊया, मग बाकीचं मेन मी तुम्हाला सांगते. तर आप आप म्हणजे काय, जल, म्हणजे ती देवता कोण आहे, तर जलदेवता असं लिहा. पुन्हा सांगते, पूर्वाषाढा 20 नंबर ते तर माहिती आहे तुम्हाला. अर्थ आहे पूर्वीचा अजिंक्य किंवा अपराजय, रास धनु, स्वामी ग्रह शुक्र, आणि देवता जलदेवता किंवा आप पण म्हटलंय त्याला. आप म्हणजे पाणीच ना, जल असं. आणि मग हे ते गुण तर मी सांगितले. तर परत आता सकारात्मक गुण म्हणजे तेच दृढ निश्चयी, उत्साही, कर्मठ, म्हणजे असं सतत काम करणारे, असं कामाला प्राधान्य देणारे थोडक्यात. पराक्रमी पण आहेत, पराक्रमी, मेहनती,
आणि म्हणजे असं विचार करणारे आहेत पण तर्कावर आधारित, असं उगाचच विचार करणे म्हणजे असं तुम्ही लिहा, तर्काधारित किंवा तर्कावर आधारित विचार करणारे. आणि नेहमी दृष्टिकोन कसा असतो त्यांचा, सकारात्मक असतात, म्हणून काय लिहायचं, सकारात्मक दृष्टिकोन ठेवणारे. पुन्हा बघा, दृढ निश्चयी, उत्साही, कर्मठ, पराक्रमी, मेहनती. म्हणजे तर्कावर आधारित विचार करणारे आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणारे. मग ते त्यांनी स्वभाव असं पण म्हटले की थोडा उग्र पण आहे, म्हणजे उग्र जरी असला म्हणजे स्वभाव, पण मनाने मात्र असे प्रेमळ असतात, कोमल असतात असे. पण स्त्रीचं जर हे नक्षत्र असेल पूर्वाषाढा, तर त्यांनी असं म्हटलं की ते त्या थोड्या कणखर आणि मजबूत म्हणजे असतात ना अशा, तर त्यामुळं म्हणजे मजबूत बांधायच्या म्हणून त्यांनी पुरुषी बांधायच्या असं म्हटले. असं लिहा, या नक्षत्रातील स्त्रिया पुरुषी बांधायच्या, कणखर आणि मजबूत असं, म्हणजे त्यांचं आपण म्हणतो ना हाडांची जी ठेवण असते ना ती अशी एकदम म्हणजे पुरुषां टाईप असते, म्हणून त्यांना तसं म्हटलंय त्यांनी. आणि मग या नक्षत्राचा उपयोग तर म्हणजे पर्टिक्युलरली असं या नक्षत्रा बाबतीत म्हटलंय की त्यांनी या नक्षत्राचा उपयोग पंचांग आणि ज्योतिष गणना जी असते ना त्याच्यासाठी होतो बरं का. पूर्वा नक्षत्र म्हणजे सॉरी, हा पूर्वाषाढाचं मी चुकून काय पूर्वा फाल्गुनी नाही म्हणाले ना, पूर्वाषाढाच म्हटलं. मग आता आपण ह्यांचे आजार बघूया, काय काय आजार होऊ शकतात. तर आता तुम्ही आजार मध्ये लिहा, मूळव्याध, कावीळ, खाज म्हणजे त्वचेचे विकार, किंवा खाज लिहिलं तरी चालेल, खाज, कापणे, भाजणे. आणि ह्यांना त्रिदोष विकार होऊ शकतात बरं का. आता त्रिदोष म्हणजे काय, असं तुम्ही लिहा, त्रिदोष मग कंसात लिहा, वात, पित्त, कफ, म्हणजे असे तिन्ही प्रकारचे, ह्याच्यापैकी एकदम तिन्ही असं नाही पण हे सगळेच त्रिदोष विकार होऊ शकतात. तर त्रिदोष विकार आणि कंसात असं वात, पित्त, कफ असं लिहा. त्यानंतर गुडघे दुखी, सांधे दुखी, फुफ्फुसाचे आजार किंवा फुफ्फुसाचे विकार असं लिहिलं तरी चालेल. मधुमेह, डोकेदुखी, रक्तदोष आणि उष्णतेचे विकार होऊ शकतात. पुन्हा बघा, पटकन सांगते, मूळव्याध, कावीळ, खाज, कापणे, भाजणे, त्रिदोष मग कंसात लिहा, वात, पित्त आणि कफ. हं? आणि मग गुडघेदुखी, सांधेदुखी, फुफ्फुसाचे विकार किंवा आजार, मधुमेह, डोकेदुखी, रक्तदोष आणि उष्णतेचे विकार. म्हणजे हे आजार किंवा हे हे म्हणजे ह्या अशा काय रोग म्हणायला जरा हे वाटतं, पण आजारच म्हणूया आपण, किंवा ह्या पॅथॉलॉजिकल कंडिशन्स थोडक्यात, तर ह्या होण्याची शक्यता असते, तर जपून राहायचं मग त्यांनी. मग शिक्षण काय, म्हणजे शिक्षण किंवा व्यवसाय, तर ह्या पूर्वाषाढा नक्षत्रातले म्हणजे जातक काय काय म्हणजे कुठल्या कुठल्या क्षेत्रात असं त्या सक्सेस मिळू शकतं किंवा शिक्षण घेऊ शकतात. तर हे कॅशियर, आता बँकेत कॅशियर पण होऊ शकतात बरं का हे, मग तुम्ही असं लिहा, कॅशियर. आणि मग म्हणजे कुठल्या कुठल्या व्यापार करू शकतात, तर कापूस, तेल, साखर, असे व्यापारी असतात ना वेगवेगळे, तर तसं असं लिहा, साखर, तेल, कापूस. आयुर्वेदिक जे चिकित्सक असतात ना, म्हणजे आयुर्वेदिक डॉक्टर, तर ते ते पण ह्या म्हणजे पूर्वाषाढा नक्षत्राच्या अंडर येतात, म्हणून तुम्ही असं लिहा, आयुर्वेद डॉक्टर किंवा आयुर्वेद चिकित्सक. कसं आहे, तुम्हाला काय लिहायचं बघा. औषधाच्या कंपनीत जे लोक काम करतात ना, म्हणजे फार्मास्युटिकल कंपनीत, तर ते पण म्हणजे याच नक्षत्राच्या अंडर येतात.
त्याच्यानंतर संगीत किंवा म्युझिक मध्ये काम करणारे पण, भागीदारीच्या व्यवसायात काम करणारे, हॉटेल मॅनेजमेंट मध्ये जे लोक असतात ते पण, शेती आणि अग्निसंबंधित कार्य करणारे. पुन्हा सांगते की व्यवसाय किंवा ऑब्लिक शिक्षण असं लिहा. कॅशियर, साखर, तेल, कापूस म्हणजे या संदर्भात व्यापार करणारे, आयुर्वेद डॉक्टर्स, औषध म्हणजे औषध तयार करणारे थोडक्यात. त्याच्यानंतर संगीत किंवा म्युझिक मध्ये म्हणजे ह्याची पण आवड असते, म्हणजे त्याची आवड आली की त्याचं पण बिझनेस ते करू शकतात ना, संगीतकार किंवा आपण असं म्हणतो ना. त्याच्यानंतर हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे करणारे पण, शेती करणारे आणि अग्निसंबंधित कार्य करणारे, हे सगळे म्हणजे जातक किंवा हे लोक ह्या पूर्वाषाढा नक्षत्राच्या अंडर येतात. आता काय करावे म्हणजे मुहूर्त, म्हणजे हा पूर्वाषाढा नक्षत्र आपण हे म्हणजे पूर्वाषाढा नक्षत्र आपण म्हणजे कुठल्या मुहूर्तासाठी वापरू शकतो, तर तुम्ही असं लिहा मुहूर्तमध्ये विक्री, हं? व्यवहार म्हणजे आपल्याला एखादा व्यवहार करायचा आहे, म्हणजे काय स्थावर इस्टेटी संबंधी किंवा कुठला असं, प्रवास करायचा आहे, विहीर खणायची आहे आणि शेती करायची आहे. तर मग पुन्हा सांगते मुहूर्तासाठी कुठल्या कुठल्या कार्यासाठी हा मुहूर्त वापरायचा, तर विक्री, व्यवहार म्हणजे स्थावर व्यवहार असं लिहा तुम्ही, प्रवास, विहीर खोदणे आणि शेतीसाठी पण आपण पेरणी वगैरे करताना मुहूर्त काढतो ना, तर त्याच्यासाठी पण हे पूर्वाषाढा नक्षत्र असेल तर म्हणजे आपण सुरुवात करू शकतो. आता दान बघा, दान काय द्यायला हवं ज्यांचं नक्षत्र पूर्वाषाढ आहे. मी प्रत्येक वेळेस हे दान सांगते तर खरं हे दिलं आहे, पण ह्याच्यावर भर का, तर आपण जप तर करायचा, पण बाय चान्स आपल्याला जप नाही तर दान पण चांगलं आहे ना. ऍटलिस्ट आपण त्या नक्षत्रावर, आता समजा माझं पूर्वाषाढा नक्षत्र आहे, तर ते पूर्वाषाढा नक्षत्र आपण ऍज अ ज्योतिषी आहोत, आपल्याला कुठल्या दिवशी येतं ते नक्की माहिती आहे ना. मग दान आपण दान तर करू शकतो ना. तर मग ह्या लोकांनी कशाचं दान द्यायचं, तर त्यांनी काय म्हटलंय कांबळ, पण म्हणजे ती घोंगडी एक कांबळ म्हणजे ते नाही का अशा व्हाईटिश किंवा अशा काळ्या रंगाच्या थोड्या टोचणाऱ्या त्या घोंगड्या असतात, तर ते घोंगडीचं दान द्यायचं बरं का. कांबळे किंवा ऑब्लिक तुम्ही घोंगडी असं लिहा. आणि ते नाही मिळालं तर लोकर म्हणजे लोकरीच्या ज्या वस्तू, इन द सेन्स लोकरीचं आपण काय काय बनवतो, मोजे, हातमोजे बनवतो, पायमोजे बनवतो, स्वेटर्स बनवतो, मफलर्स बनवतो, तर मग ते पण त्याच्यापैकी पण काही, म्हणजे आयदर तुम्ही कांबळं किंवा घोंगडी किंवा लोकरीच्या वस्तू असं लिहा. आता एवढं सगळं हातमोजे, पायमोजे, स्वेटर एवढं लिहिण्यापेक्षा लोकरीपासनं बनवलेल्या ज्या ज्या गोष्टी असतात त्याच्यापैकी काहीतरी दान करणे, हे झालं दान. आणि मग आता आराध्य वृक्ष कुठला आहे या पूर्वाषाढासाठी, तर वेत हा मेन झाला म्हणजे, पण त्याच्याबरोबर पर्यायी वृक्ष पण आहेत. तर तुम्ही असं लिहा आराध्य वृक्षमध्ये वेत, अशोक, शमी आणि रुई. तर पुन्हा पुन्हा मी सांगते, मी हे पर्यायी वृक्ष पण त्याच्यासाठी देते की आपल्याला ह्याच्यापैकी जे मिळेल ते तुम्हाला फळ तेवढंच मिळणार, कारण आपल्या नक्षत्राची मुळी त्या नक्षत्रावर आणून जर आपण ठेवली किंवा आयदर आपण कुंडीत लावून त्याची रोज पूजा पण केली तर आपल्याला पॉझिटिव्हच फायदा त्याचा मिळणार आहे. तर आराध्य वृक्षामध्ये तुमचं झालं असेल नक्की, परत सांगते वेत, अशोक, शमी आणि रुई. आता उपयुक्त सूचना किंवा रेमेडीज तुम्ही ज्या म्हणजे ह्याच्या खाली लिहित असाल नावाखाली, तर तसं लिहा. आणि मग त्याच्यात सगळ्यात पहिलं काय आहे, तर सगळ्यात पहिलं आपलं नेहमी हे असतंच ना की आपल्या म्हणजे आराध्य वृक्ष आहे ना, तर ते झाड म्हणजे कुंडीत लावून त्याची मुळी घ्यायची, ते तर एक मेन झालंच. मग दुसऱ्या ह्याच्यात काय की हेच कांबळं किंवा लोकर म्हणजे लोकरीच्या वस्तू गरिबांना दान कराव्यात. हं?
दुसरा आहे पित्तजन्य पदार्थ टाळावेत. आणि समजा एखाद्याला असं खूप सक्सेस हवंय, तर मग हे पूर्वाषाढा नक्षत्र ज्यांचं आहे ना, तर त्यांनी म्हणजे कामाच्या म्हणजे सक्सेस मिळण्यासाठी आपल्या जन्मभूमीपासून दूर जावे, हे पण त्यांनी सांगितलं. म्हणजे आता नोकरीच्या निमित्ताने लोक दूर जातातच, पण काही काही कसं की नाही, म्हणजे गाव नाही सोडायचं, मग नोकरी न करता काहीतरी व्यवसाय तरी करतील. पण त्यांना सक्सेस हवा असेल तर ह्या लोकांना आपली जन्मभूमीपासून दूर जाणं म्हणजे हे चांगलं, त्यांना जर सक्सेस हवा असेल तर. म्हणून तुम्ही असं लिहा, कामात प्रगती हवी असेल तर जन्मभूमीपासून दूर जावे. आणि मग नंतर पुढचा पर्याय म्हणजे ही काय आहे रेमेडी, तर आपण प्रत्येक वेळेस म्हणजे जेव्हा जेव्हा शक्य आहे तर मी सांगत असते की दृष्ट काढताना काय काय करायचं. तर आता ज्यांचं पूर्वाषाढा नक्षत्र आहे ना, त्या लोकांनी म्हणजे दृष्ट काढताना काय वापरायचं, तर काळ्या रंगाची लोकर. हे बघ, लोकर तुम्हाला माहिती आहे ना, लोकर म्हणजे ऊल. ते कसं वेगवेगळ्या रंगात असतं ना, पण इथे दृष्ट काढताना काळ्याच रंगाची थोडीशी लोकर घ्यायची आणि मग ज्याची दृष्ट काढायची ना त्याची दृष्ट काढायची आणि मग त्या लोकरीवर असं फुंकर मारायची आणि मग ते बाहेर कुठे पण एखादं झाड असेल ना तर त्या झाडाच्या मुळाशी टाकून द्यायचं. परत बघा, काळी लोकर उतरवून म्हणजे दृष्ट काढून फुंकर मारून बाहेर एखाद्या झाडाखाली टाकून देणे. आणि प्रवास करायचा असेल तर काय करायचं मग, करायला म्हणजे जेव्हा आपल्याला प्रवास करायचा आहे तर तेव्हा थोडस दूध पिऊन प्रवास करावा. असं लिहा, दूध पिऊन प्रवास करावा. आणि मग तुम्हाला मी वरती जे जे हे सांगितलेत ना, आराध्य वृक्ष, वेद सांगितला, अशोक सांगितला, शमी सांगितली, रुई सांगितली, तर इन ऍडिशन टू दॅट अजून एक आहे मोह. मोह नावाचा एक वृक्ष असतो, तर म्हणजे त्याची पण मुळी चालते. तर म्हणून तुम्ही असं लिहा, पूर्वाषाढा नक्षत्रावर मोह वृक्षमुळी आणून जवळ ठेवावी, तर त्याचा पण उपयोग चांगला होतो. तर हे परत उपयुक्त सूचनामध्ये मी सांगते की कांबळ किंवा घोंगडी किंवा लोकरीच्या वस्तू गरिबांना दान करायच्या, पित्तजन्य पदार्थ टाळावेत. म्हणजे ह्या लोकांनी पित्त होणारे जे जे पदार्थ असतील ते नाही खायचे. मग नंतर काय, कामात प्रगती आपल्याला हवी असेल किंवा सक्सेस हवा असेल तर आपल्या जन्मभूमीपासून दूर जायला हवे. आणि दृष्ट काढताना काळ्या रंगाची लोकर घ्यायची आणि मग ती उतरवून दृष्ट काढून असं फुंकर मारून ती बाहेर म्हणजे बाहेर कुठे टाकणार, आता नुसतंच बाहेर नाही टाकून द्यायचं, ते एखादं मोठं झाड असेल तर त्याच्या मुळाशी टाकणे. आणि प्रवासात जाताना दूध पिऊन प्रवास करावा. आणि पूर्वाषाढा नक्षत्रावर मोह, मोह नावाचा एक वृक्ष असतो, मोठा असतो असा, मोह वृक्षमुळी आणून आपल्या जवळ ठेवावी. आता उपासना काय करायला हव्या या पूर्वाषाढा नक्षत्राच्या जातकांनी, तर लक्ष्मी नारायण पूजा. उपासनामध्ये लिहा, लक्ष्मी नारायण पूजा उपासना करावी. विष्णू सहस्त्रनाम ऐकावे किंवा वाचावे. पुन्हा बघा, लक्ष्मीनारायण पूजा उपासना करावी, विष्णू सहस्रनाम वाचावे किंवा ऐकावे. आणि आता आपले मेन म्हणजे मंत्र. पूर्वाषाढा नक्षत्रासाठी मंत्र कोणता आहे, तर पहिला मंत्र असं लिहून घ्या, ओम पूर्वाषाढाभ्याम नमः. दुसरा आहे ओम उदक देवताय नमः. आणि तिसरा पण आहे ओम ऐं ह्रीं श्रीं शुक्राय नमः. पुन्हा तिन्ही मंत्र सांगते. पहिला
ओम पूर्वाषाढाभ्याम नमः. दुसरा ओम उदक देवताय नमः. आणि तिसरा ओम ऐं ह्रीं श्रीं शुक्राय नमः. आता पुढचं नक्षत्र 21 नंबर नक्षत्र उत्तराषाढा. तर हे कसं नक्षत्र आहे उत्तराषाढा? हे त्रिपाद नक्षत्र आहे. कारण काय, ह्याचा एक नक्षत्र धनु म्हणजे सॉरी एक चरण धनु राशीत येतो हा, पहिला म्हणजे. आणि मग बाकीचे पुढचे 3 चरण जे आहेत ना ते मकर राशीत येते. म्हणून काय होतं, म्हणजे विभागलं गेलं ना हे नक्षत्र, म्हणून त्याला त्रिपाद नक्षत्र म्हणायचं. द्विपाद असताना कसं 2-2 विभागले जातात, म्हणजे अगोदरच्या राशीत 2, पुढच्या. पण इथे तसं नाही झालं. इथं धनुमध्ये शेवटचा चरण आलाय, सॉरी पहिला चरण आला, आणि मकरे पुढचे 2, 3, 4 म्हणजे ते पुढचे 3 जे चरण आहेत ते मकरेत आले, म्हणून त्याला त्रिपाद नक्षत्र म्हटलं. आणि ह्या उत्तराषाढा नक्षत्राची व्याप्ती आहे 26°40' ते 10°00 कला. आणि मग ह्याचा अर्थ पण त्यांनी सांगितलाय. आपण पूर्वाषाढा कसं म्हटलं होतं, अपराजय असं म्हटलं होतं ना. आणि हे उत्तराषाढाला त्यांनी म्हटलंय की अंतिम विजय. उत्तरा आपण असं म्हणतो ना, विजय प्राप्ती असा तर आहे, पण अंतिम विजय म्हणजे कसं, आपण उत्तर आयुष्यात आपण कसं म्हणतो असं, तर तसं. पण म्हणजे तुम्ही एवढं नका लक्षात ठेवा, असं ठेवा पूर्वाषाढाला जसं आपण पराजय किंवा अपराजित असं म्हटलं होतं, तर इथे उत्तराषाढाला अंतिम विजय असं म्हणजे त्याचं मिनिंग. तसं आवश्यकता नाही, पण आपल्याला माहिती आहे तर लिहून ठेवा. अंतिम विजय किंवा विजय प्राप्ती असा त्याचा अर्थ होतो. आणि याचे स्वामी कोण आहेत, तर स्वामीमध्ये तुम्ही लिहा सूर्य. म्हणजे हे नक्षत्र कुणाचं आहे, तर सूर्यदेवांचं आहे ना, मग सूर्यदेव असं लिहा. आणि देवता कोण आहेत, तर विश्वदेव. मग देवतामध्ये लिहा विश्वदेव. आणि ते तर मी तुम्हाला सांगितलंच आहे. हे नक्षत्र पहिला चरण धनु राशी आणि पुढचे 3 चरण मकर राशीत येतात, म्हणून हे त्रिपाद नक्षत्र आहे. आणि मग म्हणजे या उत्तराषाढा नक्षत्रात जन्मलेले साधारण जातक कसे असतात, तर ते धार्मिक असतात, धैर्यवान असतात, यशस्वी पण होतात जीवनात, आणि ते सतत समाज हितासाठी झटणारे असतात. काही काही लोकांना कसं, म्हणजे सामाजिक कार्य खूप आवडतं, म्हणजे समाजासाठी ते काही ना काही करतच असतात. तर असं लिहा, उत्तराषाढा नक्षत्रात जन्मलेले जातक धार्मिक, धैर्यवान, यशस्वी आणि समाजहितासाठी झटणारे असतात. काय काय म्हणजे त्यांचे गुण, तर ते स्थैर्य त्यांना लाभतं, विजयी होतात, सत्य भाषण करणारे असतात, यश पण मिळतं, त्यांच्याकडे प्रामाणिकपणा पण असतो, बुद्धिमत्ता असते, दृढ निश्चयी असतात. म्हणून तुम्ही गुण असं लिहून त्याच्यात लिहा, सत्य, विजय, स्थैर्य. सत्य, विजय, स्थैर्य, यश, प्रामाणिकपणा, बुद्धिमत्ता आणि दृढ निश्चय. आणि स्वभाव तर मी तुम्हाला वरती सांगितलंच ना, आध्यात्मिक आहे, सामाजिक कल्याणाकडे ओढा, म्हणजे सतत त्यांना समाजासाठी आपण काहीतरी करावं असं आत्म वाटत असतं. आणि कशीही परिस्थिती आली तरी ते निडर असतात, म्हणजे त्या परिस्थितीवर मात करणारे असतात. म्हणून तुम्ही असं पण लिहा, आध्यात्मिक, सामाजिक कल्याणाकडे ओढा आणि कोणत्याही परिस्थितीत निडर राहणारे. आणि अजून एक काय महत्व आहे या उत्तराषाढाचं, तर हे कसं बॅलन्स करतं, हे बघा असं लिहा, हे नक्षत्र आध्यात्मिक
आणि भौतिक जीवनातील समतोल साधण्यावर भर देते. हे नक्षत्र आध्यात्मिक आणि भौतिक जीवनातील समतोल साधण्यावर भर देते आणि समाजासाठी कार्य करतात ते सांगितलंच. म्हणजे कसं त्यांच्याकडे असा मानवतावादी दृष्टिकोन असतो, म्हणूनच तर ते समाजासाठी कार्य करू शकतात आणि ते असं जीवनात यशस्वी पण होतात आणि आपलं आपलं स्वतंत्र जीवन जगतात. म्हणजे ते स्वातंत्र्यप्रिय असतात. आता उत्तराषाढा नक्षत्रच कुणाचं आहे? सूर्याचं आहे ना. तर त्यांना म्हणजे स्वतंत्रता तर आपलं म्हणजे प्रिय असतेच, आपली स्वातंत्र्य स्वतःच असं. आता पण तुम्ही लिहा की आजार, म्हणजे आजार काहीतरी आजार होऊ शकतात ना नक्षत्र बिघडलं की. तर लिहा पोटाचे आजार, डोळ्याचे विकार, ताप, संधिवात, चर्मरोग, ब्लड प्रेशर आणि रक्ताचे विकार. पण पुन्हा सांगते, आजारमध्ये पोटाचे विकार, डोळ्याचे विकार, ताप, संधिवात, चर्मरोग, बीपी किंवा ब्लड प्रेशर कोणतं पण होऊ शकतं, हाय लो, आणि रक्तविकार किंवा रक्ताचे विकार. आता पुढे बघा की म्हणजे हे उत्तराषाढा नक्षत्रातले जातक साधारण काय शिक्षण घेऊ शकतात आणि व्यवसाय, हे भरपूर आहेत बरं का, पण मी त्यातल्या त्यात तुम्हाला महत्वाचे सांगते. नाही तर असं अगदी हेच ह्याच्यापेक्षा दुसरे काही शिक्षण घेऊ शकत नाही किंवा व्यवसाय नाहीत असं काही नाहीये. तर आपण आता नंतर पत्रिका पण जेव्हा सोडवू ना, मग त्याप्रमाणे आपल्याला ते कनेक्टिव्हिटी लावता येईल. तर शिक्षण किंवा व्यवसायामध्ये लिहा जज, हा म्हणजे जज होऊ शकतात हे. पॉलिटिक्स मध्ये पण जाऊ शकतात, म्हणून तुम्ही असं थोडक्यात थोडक्यात लिहा जज, पॉलिटिक्स, पोस्ट खात्यात पण म्हणजे नोकरीला असतात, कस्टम अधिकारी पण असतात, दवाखाना, हं? धर्मसंस्था, परदेश व्यापार म्हणजे इम्पोर्ट व्यवसाय पण करू शकतात, म्हणून परदेश व्यापार असं लिहा. शिक्षण खात्यात पण काम करणारे असतात, शिक्षण, बँक, म्हणजे मी हे असं थोडक्यात बोलते ना, तर तुम्ही थोडं समजून घ्या. शिक्षण म्हटलं तर शिक्षण खात्यात असतात, बँक म्हटलं तर बँक कर्मचारी ते पण ह्याच्या अंडर येतात, प्रकाशन, वृत्तपत्र, सरकारी कार्यालय आणि शास्त्रज्ञ पण. आता हे जे शिक्षण किंवा व्यवसाय आहे ना, तर आता उत्तराषाढा नक्षत्र कसं सूर्याचं आहे, मग त्याचं देवता कोण आहे त्याच्या पण अंडर येणार. मग हे कुठल्या राशीत येतं, मग त्या राशीचा स्वामी, तर ते पण आपण म्हणजे कन्सिडर करायचं. त्याच्यानंतर आपण सूक्ष्मांश पण शिकलो आहोत ना, मग त्या सूक्ष्मांशाला पण कुठला तरी स्वामी आहे ना. म्हणजे असं सगळं करून आपण म्हणजे रिडिंग देताना पुढे जसं जसं आपण पत्रिका सोडवू, तर तुम्हाला ते आता आपण सर भरपूर पत्रिका सोडवून घेतात, तुम्हाला लक्षात येईलच. तर पुन्हा सांगते, शिक्षण आणि व्यवसायामध्ये लिहा जज, पॉलिटिक्स, पोस्ट खाते, कस्टम अधिकारी, दवाखाना, धर्मसंस्था, परदेशी व्यापार, शिक्षण, बँक. बँक म्हणजे बँकमध्ये आयदर कर्मचारी तर शक्यतो नाही, कारण हे उत्तराषाढा म्हटल्यावर कसं सूर्याचं नक्षत्र आहे ना, त्याच्यामुळे खरं बँक अधिकारी असं जास्त शब्द वाटतो, पण इथे त्यांनी बँक म्हटलं, तर तुम्ही काय लिहायचं ते लिहा. प्रकाशन, वृत्तपत्र, सरकारी कार्यालय आणि शास्त्रज्ञ पण ह्याच्या अंडर येतात, हा उत्तराषाढा. मग आता आपण हा उत्तराषाढा मुहूर्त कशासाठी वापरायचा, मग तुम्ही मुहूर्त मध्ये लिहा शुभ कार्य. आता शुभ कार्य कुठलं कोणचंही असू शकतं ना, तर शुभ कार्यासाठी चालेल, म्हणून शुभ कार्य लिहा. शुभ कार्य पेरणी
म्हणजे मगाशी आपण कसं शेती म्हटलं ना, तर इथं बी आधी आपण शेती करताना काय करणार, आधी बी पेरणी करणार की नाही. तर म्हणून पेरणी असं लिहा, पेरणी, घर बांधणे, नवीन वस्त्र परिधान. म्हणजे आपल्याला नवीन वस्त्र एखादं हे करायचं आहे, घालायची सुरुवात करायची, आणलंय आणि तर मग ह्या नक्षत्रावर केलं तर चांगलं आहे. विद्यारंभ म्हणजे एखादी विद्या आपल्याला शिकायला सुरुवात करायची नवीन कुठली तरी, तर त्याचा आरंभ करताना हे नक्षत्र वापरा. विवाहासाठी पण चांगलं आहे म्हणून असं लिहा, विवाह, मुंज आणि प्रवास पण. पुन्हा सांगते, शुभ कार्य, पेरणी, घर बांधणे, नवीन वस्त्र परिधान करणे, विद्यारंभ, विवाह, मुंज आणि प्रवास या सर्व गोष्टींसाठी हे उत्तराषाढा नक्षत्र चांगलं आहे. आता पुढे काय बघूया. या शाळा म्हणजे आपल्याला दान राहिलं नाही का, थांबा जरा दान सांगते आधी. या उत्तराषाढा नक्षत्रासाठी तुम्ही काय दान करणार, तर आता म्हैस. आता खरं आता म्हशीचं दान कसं करणार, पण हे कसं काही काही आपले संदर्भ पूर्वीचे आहेत ना, पण तुम्ही लिहून ठेवायला काय हरकत नाही. जो म्हणजे अफोर्ड करू शकतो तो देईल. तर म्हैस दानामध्ये असं लिहा, म्हैस. आणि मग पुढे अजून पण आहे दूध, दुधाचं पण दान करू शकतो. हे तर कोणी पण इझिली करू शकतं. दूध आणि भोजन, भोजन म्हणजे आपण जे काही बनवलंय ना ते सगळं, म्हणजे पूर्ण अन्न, म्हणजे एखाद्याला जेवायला घालणं थोडक्यात. पुन्हा बघा दानामध्ये म्हैस, दूध आणि भोजन असं लिहा. हं? ह्याच्यापैकी काही पण. तर आता आपल्याला सोप्यात सोपं, आता सगळे नोकरी करणाऱ्या स्त्रिया आहेत, समजा एखाद्या स्त्रीचं हे नक्षत्र असेल तर ती बिचारी कुठं भोजन सगळं तयार करणार, बोलवणार, ते जेवू घालणार. तर मग आयदर तिने ते शिदासारखं तसं म्हणजे मंदिरात नेऊन द्यायचं जेव्हा त्यांना सुट्टी असेल तर, नाही तर दुधाचं दान तर अगदी इझिली सगळेजण करू शकतात, स्त्री पुरुष सगळेच. हं. मग आता आराध्य वृक्ष कोणता आहे उत्तराषाढासाठी? फणस, कळंब. मला असं वाटतं हे कळंब आणि कदंब एकच असावं, पण तुम्ही इथं कळंबच लिहा बाबा. फणस, कळंब आणि आपटा. आता उपयुक्त सूचनामध्ये लिहा, म्हणजे ते आपण रेमेडीज म्हणतो ना, तर त्याच्यात पहिलं लिहा, आराध्य वृक्ष फणस याची पूजा करावी किंवा मुळी जवळ ठेवा. आता हे फ्लॅटमध्ये राहणाऱ्या लोकांना नाही जमणार बरं का, कारण ते किती मोठं झाड असतं. पण समजा तुम्ही एखाद्या सोसायटीत राहत आहात आणि तिथे मोठी मोठी झाडं लावतात ना, जर तिथे फणस झाड असलं तर मग तुम्ही त्याला येता जाता नमस्कार करा. कधीतरी जेव्हा हे उत्तराषाढा नक्षत्र येईल त्यावेळेस त्याची हे आणा, काय मुळी काढून आणा आणि मग ती आपल्या जवळ ठेवा. किंवा जर तुम्ही लावता आलं तर आधी छोटं असतं झाड तेव्हा आपण कुंडीत लावू शकतो की नाही, तसं लावा. आणि मग मोठं झालं तर कुठेतरी मंदिरात दान देऊन टाका. आणि त्याच्या आधी तुम्ही हे नक्षत्र जेव्हा येईल तेव्हा त्याची मुळी काढून घ्या आणि जवळ ठेवा. मग दुसरं, दूध दान करणे, गरिबांना धान्य दान म्हणजे धान्याचं दान द्यायचं. आणि मग आता हे कसं मी वरती तुम्हाला फणसची मुळी सांगितली ना, आता ती जर तुम्हाला नाही शक्य झाली तर मग काय करायचं, हे थोडस तो पर्टिक्युलर वार आणि ते नक्षत्र जर जसं सांगितलंय ना तसं जर तुम्ही केलं ना तर ते जास्त इफेक्टिव्ह होईल. तर म्हणून त्यांनी हे खालचं दुसऱ्या झाडाची मुळी सांगितली ना, पण तिथं कसं म्हटलंय त्यांनी की रविवारी, रविवारीच म्हणजे रविवारी उत्तराषाढा नक्षत्र असेल, म्हणजे रविवार आहे आणि उत्तराषाढा नक्षत्र पण आहे, तर त्यावेळेस काय करायचं, अपराजिता मुळी. आता हे अपराजिता कोणाला म्हटलंय त्यांनी, तुम्हाला सगळ्यांना त्या निळ्या रंगाची फुलं येतात बघा, गोकर्णी वेल असतो, निळ्या रंगाचे असतात, पांढरी असतात. आपण लहानपणी आणि आतापर्यंत हेच बघितले, पण आता आपण नर्सरीत गेलो तर ते काय वेगवेगळे म्हणजे प्रयोग करून
आता त्याच्यात पिवळ्या रंगाची मिळते, व्हायोलेट कलरची मिळते. पण आपल्याला ह्या मूळच्या ज्या गोकर्णी आहेत तर दोनच माहिती आहेत, पांढरी आणि निळी. तर तुम्ही ह्याच्यापैकी जी मिळेल ती, पण पांढरी जास्त इफेक्टिव्ह आहे असं मी ऐकलंय. पण व्हॉट एव्हर, निळी किंवा पांढरी जी मिळेल, अपराजिता पण म्हणतात त्याला, तर ती मुळी आणायची. पण केव्हा आणायची परत लक्षात ठेवा, रविवारी उत्तराषाढा नक्षत्र असतानाच अपराजिता कंसातल्या निळी किंवा पांढरी गोकर्णी, तर ह्याची मुळी आणून ती जवळ ठेवायची. आणि जवळ ठेवताना नुसतं आणलंय अगदी मेकॅनिकली सगळ्या गोष्टी नाही करायच्या बरं का, की सांगितलंय आता मॅडमनी किंवा पुस्तकात दिले. तर आपण म्हणजे अगदी बाय हार्ट ती गोष्ट जेव्हा करू, ते ते झाड पण म्हणजे हे लाईव्ह आहे की नाही, तर त्याला म्हणजे विनंती करून की माझं हे कार्य मला आणलंय ते करायचंय, त्यासाठी मी तुमची ही मुळी घेत आहे, तर तुम्ही मला मदत करा. मग ते तुम्हाला इफेक्ट जास्त जाणवते. आणि मग ह्या लोकांनी काय टाळायला हवं, तर कफजन्य पदार्थ, कारण त्यांना ते आजार होण्याची शक्यता असते ना, म्हणून कफजन्य पदार्थ टाळावे. मी पुन्हा सांगते, परत हे रेमेडीज मध्ये पहिलं आहे आराध्य वृक्ष फणस, ह्याची पूजा करा किंवा मुळी आणून म्हणजे आपल्या जवळ ठेवावी. 2 नंबरला आहे दुधाचे दान करावे, गरिबांना धान्य द्यावे किंवा धान्याचं दान करावं. रविवारी, ज्यावेळेस रविवारी उत्तराषाढा नक्षत्र असेल त्यावेळेस अपराजिता मुळी कंसातल्या पांढरी किंवा निळी गोकर्णी, म्हणजे ह्या पांढऱ्या किंवा निळ्या गोकर्णीला अपराजिता म्हणतात, तर ती म्हणजे त्याची मुळी आणून जवळ ठेवावी आणि कफजन्य पदार्थ टाळावे. मग उपासना काय करायला हव्या या उत्तराषाढा नक्षत्राच्या जातकांनी? तर आता सूर्यच हे स्वामी आहे, म्हणजे सूर्याचंच नक्षत्र आहे म्हटलं ऑब्वियस आहे की सूर्य उपासना तर करायलाच लागेल. मग लिहा, सूर्याची उपासना करावी. मग लिहा, सूर्यास अर्घ्य द्यावे. आता उपासना कशी करणार? तर उपासना म्हणजे एक तर तुम्ही स्तोत्र मंत्र ते तर करताच, पण सगळ्यात छान सूर्याला अर्घ्य द्यावे. कारण हा जेव्हा तो सूर्य असा उगवतो ना, अतिशय म्हणजे तुम्ही सगळे बघत असाल, किंवा आता काही काहींची ड्युटी कशी रात्री असतं मग मध्येच येतात तर त्यांना नाही, पण खूप सुंदर अतिशय छान वाटतं, तो प्रसन्न वाटतं, म्हणजे एक अशी भरपूर ऊर्जा आपल्याला मिळते असं वाटतं ज्यावेळेस आपण ते उगवता सूर्य बघतो ना, आणि मग त्याला ते अर्घ्य देतो तेव्हा म्हणजे खूप असं देवच म्हटलंय ना. आता बाकीचे देव तर आपण असं मानतो म्हणजे आहेतच नो डाऊट, पण ह्या सूर्याचं साक्षात आपल्याला दर्शन होतं, तर ते बघताना खूप सुंदर, मला तर अतिशय छान वाटतं, तुम्हाला वाटतच असेल. पण मग म्हणून आता ऍटलिस्ट ज्यांचं उत्तराषाढा नक्षत्र आहे, स्वामी हा आहे ना, मग ह्या जातकांनी तर सगळ्यांनी केली तर छानच आहे नो डाऊट, पण ह्या जातकांनी ही सूर्याची उपासना करायलाच हवी आणि सूर्याला अर्घ्य पण द्यायला हवे. लागलं तर तुम्ही उठा थोडा वेळ, ते बघा, म्हणजे तो उगवता सूर्य, अर्घ्य द्या, आणि तुमची ड्युटी रात्रीची आहे तर परत जाऊन झोपा. आता हे खरं योग्य नाही, पण आता काय करणार ना, कालाय तस्मै नमः. मग सूर्याची उपासना करावी, सूर्यास अर्घ्य द्यावे. आणि अजून पण आहेत पर्याय, म्हणजे पर्यायी उपासना, तर त्या पण लिहा. आदित्य हृदय स्तोत्र आयदर वाचा किंवा ऐका. मग तुम्ही असं लिहा, आदित्य हृदय स्तोत्र वाचावे किंवा ऐकावे. आणि जमलं तर सूर्यनमस्कार घातले तर ते तर चांगलंच आहे, म्हणजे आपला एक प्रकारचा तो योग व्यायाम होईल ना, मग आपल्यालाच आपल्या शरीरासाठी चांगलं आहे ना. उपासनामध्ये परत बघा, सूर्य सूर्याची उपासना करावी, सूर्यास अर्घ्य द्यावे, आदित्य हृदय स्तोत्र वाचावे किंवा ऐकावे, आणि सूर्य नमस्कार घालावेत. ह्याच्यापैकी जे जमेल ते करा. काहीच नाही जमलं तर ओम ह्रीम सूर्याय नमः हा मंत्र करा. आता हे उत्तराषाढा नक्षत्राचे मंत्र, असे पर्टिक्युलर नक्षत्रांचे मंत्र आहेत ना, म्हणून आपण ते पण सांगत आहोत. तर त्याच्यात पहिल्यांदा तुम्ही काय लिहाल, ओम उत्तराषाढाभ्याम नमः. पुन्हा बघा, ओम उत्तराषाढाभ्याम नमः. दुसरा आहे ओम
विश्वेभ्यो देवेभ्यो नमः. ओम विश्वेभ्यो देवेभ्यो नमः. आणि तिसरा आहे ओम ह्रीम सूर्याय नमः. पुन्हा मंत्र सांगते, कारण हे मंत्र ऍटलिस्ट काहीच नाही जमलं तर मंत्र तर नक्की करू शकता किंवा ऐकू पण शकता. आजकाल हे युट्यूबवर तुम्हाला सगळं मंत्र विंत्र मिळतील, ऐकायचं काम करायचं फक्त. ते लावून तुम्ही तुमचे कामं पण करू शकता ना. पहिला मंत्र आहे ओम उत्तराषाढाभ्याम नमः. दुसरा ओम विश्वेभ्यो देवेभ्यो नमः. आणि तिसरा ओम ह्रीम सूर्याय नमः. आता पुढचं नक्षत्र घ्या, श्रवण नक्षत्र. तर हे श्रवण नक्षत्र म्हणजे कितवं आहे आपल्या सिरीज मध्ये? 22 नंबर आहे हा. आणि ह्याची व्याप्ती किती आहे? तर 10° 00 ते 23° 20 कला. आता हे हे व्याप्ती खरं मी सांगते, पण तुम्हाला सांगायची गरज नाही. तुम्ही सुरुवात केली ना अश्विनीपासनं, तर ते त्याचं व्याप्ती कशी आहे? 0° ते 23. मग पुढच्या नक्षत्रांमध्ये तुम्ही ते 23 म्हणजे ते 13° 20 कला हे ऍड करत असं जायचं. तर ते तुम्हाला ती व्याप्ती तशी लक्षात आलेली. आणि मग हे नक्षत्र कसं आहे? चतुष्पाद आहे. तर का बरं चतुष्पाद आहे? कारण ह्या श्रवण नक्षत्राची 4ही चरणे मकर राशीत येतात ना, म्हणून त्याला चतुष्पाद नक्षत्र म्हटलं. आता ही डेफिनेशन तुम्ही ऍज अ ऍस्ट्रॉलॉजर आहात, इथे अगदीच नवीन कोणीही नाही. ज्या अर्थी तुम्ही ज्योतिषशास्त्री परीक्षेचा अभ्यास करत आहात, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना ज्योतिषशास्त्र काय आहे माहितीये. तुम्हाला वाटत असेल की मॅडम असं खूप खूप का सांगतात, तर तुमची उजळणी होईल. तुम्हाला माहित नाही असं मला बिलकुल म्हणायचं नाहीये. आणि मग ह्याचे स्वामी कोण आहेत? तर भगवान विष्णू आहेत बर का ह्याचे स्वामी. तर पहिल्यांदा तुम्ही असं लिहा, श्रवण नक्षत्र स्वामी ग्रह चंद्र. म्हणजे कारण हे चंद्राचं नक्षत्र आहे. ओके. देवता कोण आहेत? तर भगवान विष्णू. हा. आणि रास म्हणजे कुठल्या राशीत येतं हे नक्षत्र? तर हे चतुष्पाद नक्षत्र असल्यामुळे पूर्ण हे नक्षत्र मकर राशीत येतं. आणि मग असं श्रवण श्रवण म्हणून त्यांनी मिनिंग काही काही ठिकाणी त्यांनी मिनिंग दिलेत, काही काही ठिकाणी नाही. तर जिथे दिलेत ते आपण लक्षात ठेवायचे. तर श्रवण, आपण एखादी गोष्ट श्रवण करतो म्हणजे काय? तर ऐकतो ना. तर म्हणजे लिसनिंग किंवा ऐकणे, त्याचा अर्थ म्हणजे श्रवण नक्षत्राचा अर्थ असा आहे ऐकणे किंवा कंसातल्या लिसनिंग असं. आणि मग हे जातक म्हणजे हे कसे असतात, म्हणजे त्यांचा स्वभाव किंवा व्यक्तिमत्व कसं आहे श्रवण नक्षत्राच्या जातकांचं? तर हे खूप बुद्धिमान आहेत, म्हणून असं लिहा बुद्धिमानी, ज्ञानी. आणि असं शिकायला आवडतं बरं का त्यांना, म्हणजे ते शिकणारे असतात. आणि ज्ञान आत्मसात करणारे, म्हणजे म्हणूनच त्यांना बुद्धिमान आणि ज्ञानी म्हटलंय की नाही. बुद्धिमान, ज्ञानी आणि म्हणजे शिकायला आवडतं आणि ज्ञान आत्मसात करणारे असतात असं लिहा. आणि कसे असतात? परिश्रमी पण असतात आणि कामात असे चपळ असतात, म्हणून असं लिहा परिश्रमी, कामात चपळ आणि मेहनती पण असतात. आणि धार्मिक आणि सदाचारी असल्यामुळं कसं आध्यात्मिकतेकडे कल असतो असं लिहा. धार्मिक आणि सदाचारी. मग पुढे लिहा आध्यात्मिकतेकडे कल असतो. आणि जे लोक बघा धार्मिकही आहेत, आध्यात्मिकता पण त्यांना आवडते, मग ऑब्वियस आहे ना की ते नीतिमान. पुढे लिहा नीतिमान आणि परोपकारी स्वभावाचे असतात. पुन्हा सांगते, धार्मिक आणि सदाचारी आणि आध्यात्मिकतेकडे कल असणारे असतात. आणि मग त्यामुळं ते नीतिमान आणि परोपकारी स्वभावाचे असतात. आणि कसं चांगले श्रोते कसे हे चांगले होऊ शकतात. म्हणजे एखादा माणूस काहीतरी सांगतोय ना, असं नाविन्यपूर्ण गोष्टी त्यांना ऐकायला आवडतात पण, आणि ते समजून पण घेतात. कारण नाहीतर मग आपल्याला मोस्टली कसं असतं की आपण असं पॅरलल बोलतो. मी काहीतरी सांगते, तुम्ही लगेच काहीतरी बोलताय, मग ना धड मला तुमचं काही समजत
आणि ना तुम्ही काय बोलता ते मला सांग. तर मग मग हे ज्यांचं श्रवण नक्षत्र आहे तुम्ही बघा, किंवा तुमच्या घरात असेल किंवा स्वतःचं असेल, तर हे लोक ना श्रोते खूप चांगल्या पद्धतीने असतात. म्हणजे असं लिहा, चांगले श्रोते आणि नाविन्यपूर्ण गोष्टी ऐकण्यास आणि समजून पण घेण्यास त्यांना खूप आवडते. आणि ह्या श्रवण नक्षत्रातल्या ज्या स्त्रिया आहेत मोस्टली असं, तर त्या कशा असतात, त्या विनम्र असं लिहा. स्त्रिया म्हणजे या ज्या नक्षत्रात जन्मलेल्या स्त्रिया, आता आपण श्रवणच चाललंय त्याच्यामुळे ऑब्वियस श्रवण नक्षत्रातल्या स्त्रिया विनम्र, दयाळू आणि इतरांना मदत करणाऱ्या असतात. मग त्यामुळं काय होतं, यांना समाजात मान मिळतो. मी हे अगदी प्रत्यक्ष बघितलंय, आमच्या घरामध्ये पण आहेत अशा. म्हणजे कितीही असं वरच्या लेवलला गेला तरी हे जे जातक आहे ना श्रवणचे, तर आपली विनम्रता नाही सोडत आणि त्यामुळेच ते असं सगळ्यांना जिंकून घेतात. असं लिहा, स्त्रिया विनम्र, दयाळू आणि इतरांना मदत करणाऱ्या असतात. त्यामुळं त्यांना समाजात खूप मान मिळतो. आता आपण या म्हणजे श्रवण नक्षत्राचे आजार बघूयात. आजार, तुम्ही असं लिहा, आजार. तर ह्यांना काय काय आजार होण्याची संभाव्यता आहे, तर सर्दी, त्वचा विकार, हं, सांधेदुखी, दमा, क्षय, साथीचे रोग आणि काही काही असे आजार कसे आपण म्हणतो ना, हा आजार खूप चिवट आहे, तर मग असे चिवट आजार किंवा क्रोनिक आजार असं लिहा. पचन म्हणजे पचनासंबंधी पण त्यांना काही असं व्याधी होऊ शकतात. अतिसार, अंगदुखी, पोटाचे विकार, गुडघेदुखी आणि खरूज असे म्हणजे स्किन डिसीज, असं खरूज असते ना, तो एक प्रकारचा स्किन डिसीज आहे ना, म्हणजे खरूज असं लिहा. पुन्हा सांगते, आजारमध्ये सर्दी, त्वचेचे विकार, सांधेदुखी, दमा, क्षय, साथीचे आजार, चिवट आजार, पचन, अतिसार, अंगदुखी, पोटाचे विकार, गुडघेदुखी आणि खरूज. आता हे आजार झाले. आता आपण शिक्षण किंवा व्यवसाय म्हणजे हे जातक कुठल्या क्षेत्रात चमकू शकतात असं थोडक्यात मला म्हणायचंय, किंवा कुठल्या क्षेत्रात शिक्षण घेऊ शकतात. तर इथे काय आहे, खाणी म्हणजे जे खाणीत काम करतात ना लोक, म्हणून असं तुम्ही लिहा, खाणी. मग त्याच्यात येतं ना हे पेट्रोल किंवा कोळसा, त्याच अंडर येतं ना. पुढे लिहा, पेट्रोल, कोळसा, मच्छीमारी करणारे जे लोक असतात ना ते पण, शेती म्हणजे शेती करणारे पण. आणि याचा अर्थ हे सगळं करतात म्हणून ते काही शिकत नाही असं नाही, इंजिनियर्स पण असतात. इंजिनियर, प्लंबर, ड्रायव्हर, असे खानावळ चालवणारे, मेस चालवणारे जे जातक असतात ना ते पण ह्याच्या अंडर येतात. म्हणून खानावळ लिहा. मंत्री पण, हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात जाऊ शकतात, किंवा काही घरगुती असे छोटे उद्योग करतात ना काही स्त्रिया, तर स्त्रिया पुरुष व्हॉटेवर म्हणजे घरगुती छोटे छोटे व्यवसाय असं. पुन्हा बघा, खाणी, पेट्रोल, कोळसा, मच्छीमार, शेती, इंजिनियर, प्लंबर, ड्रायव्हर, खानावळ म्हणजे खानावळ चालवणारे थोडक्यात, मंत्री, हॉटेल मॅनेजमेंट किंवा घरगुती व्यवसाय करणारे सगळे जातात ह्याच्या अंडर येतात, ह्याच्यापैकी काही पण. तर आपण हे आता रिडिंग देताना कसं आपण बघणार ना, म्हणजे एक्झॅक्ट ती व्यक्ती आपल्याकडे आल्यावर ती कशी आहे. आता एखादी सुशिक्षित, सुशिक्षित इन द सेन्स इंजिनियर झालेली व्यक्ती असेल आणि मग आपल्याला म्हणजे त्याचा काही हे असेल तर आपण ते पण बघू शकतो ना, की ह्याच्यात इंजिनियर पण होऊ शकतात ना, नाही होऊ शकत असं नाही. मग एखादा प्लंबर आला, त्याने त्याचं काही विचारलं तर म्हणजे सगळं असं आपल्याला
जातक आपल्याकडे आल्यानंतर तो काय काम करतो ऍटलिस्ट हे आपल्याला माहितीच असतं. पण समजा एखादा म्हणजे आई वडील आपल्या मुलाचं घेऊन आले आणि हा काय करू शकेल, तर आपण ह्याच्यापैकी आता प्लंबर आणि ड्रायव्हर आणि हे असं नाही, मग आपण चांगल्या चांगल्या गोष्टी, चांगल्या इन द सेन्स तो जर विद्यार्थी आपल्याकडे आला असेल तर तुला काय आवडतं म्हणजे आपल्याला अंदाज घेता येतो ना. आणि तो जर म्हटला मला इंजिनिअरिंगला जायचंय मी करू का, तर आपण हो म्हणू शकतो की नाही. हं. आता मुहूर्त बघा, म्हणजे हे श्रवण नक्षत्र आपण म्हणजे कुठल्या कुठल्या कार्यासाठी वापरू शकतो. तर लिहा त्याच्यात, विहीर खोदणे, कर्ज देणे, म्हणजे आपल्याला एखादा कोणीतरी मागतोय कर्ज, तर जर हे नक्षत्र आलं तर त्या नक्षत्रावर द्या तुम्ही. मग विहीर खोदणे, कर्ज देणे, प्रवास, विद्यारंभ, पेरणी, एखादं धार्मिक कार्य, नामकरण विधी पण चालेल, आणि खरेदी. पुन्हा सांगते, मुहूर्त कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी वापरायचा आहे. विहीर खोदणे, कर्ज देणे, प्रवास, विद्यारंभ, पेरणी, धार्मिक कार्य, नामकरण विधी आणि खरेदीसाठी. आता दान काय द्यायचं ह्या श्रवण नक्षत्राच्या जातकांनी, तर भोजन, म्हणजे मग सारखं. तर भोजन म्हणजे तुम्ही इथे लक्षात ठेवा की भोजन सामग्री असं म्हटलं तरी चालेल, किंवा तयार भोजन जर तुम्हाला देऊ शकत असाल तर काय हरकत नाही. पण भोजन किंवा भोजन सामग्री आणि श्रीफल. तर श्रीफल म्हणजे काय, नारळ. म्हणजे अगदीच तुम्हाला एखाद्याला पूर्ण शक्य नाही झालं जेवण बनवून देणं किंवा जेवणाचा सगळा शिदा देणं, तर हे श्रीफल दान केलेलं तर सगळ्यातच उत्तम आहे ना. तर म्हणून श्रीफल किंवा कंसातल्या नारळाचं दान करायचं. आणि हे हे दान आहे ना, याच्या व्यतिरिक्त पण तुम्हाला आपले जे पंचांग आहेत ना, त्याच्यात पण हे सगळं काही दिलेलं आहे. आता आराध्य वृक्ष कोणता आहे या नक्षत्रासाठी, तर रुई. रुई आणि मंदार पण म्हटलंय त्यांनी. कोणी कोणी रुईला मंदार म्हणतं, किंवा ते मंदार वृक्ष आहे ना, ते बघा आपले काय असं त्याला व्हायोलेट कलरचे बघा फुलं येतात, रोडच्या कडेला लावलेले असतात आणि साधारण ते आपट्यासारखेच पानं पण मोठे मोठे असतात. तर त्याला पण त्यांनी मंदार म्हटलेलं आहे बरं का. तर मग रुई ऑब्लिक मंदार असं लिहा. आणि आता रेमेडीज मध्ये लिहा पहिल्यांदा की आराध्य वृक्ष रुई, त्याचं म्हणजे पूजा करा किंवा मुळी जवळ ठेवा. मी पुन्हा पुन्हा हे मुळीच आता मी प्रत्येक वेळेस सांगते, पण मला असं वाटतं की एखादं नवीन कोणी विद्यार्थी इन द सेन्स आपले हे सहकारी आले असतील, तर ही मुळी जेव्हा जवळ ठेवतो ना, त्यावेळेस तुम्ही असं म्हणजे केव्हा पण शक्यतो नका आणू बरं का. त्या त्या नक्षत्रावर जर ती मुळी आणली ना, तर ती जास्त इफेक्टिव्ह होते. आता मी तुम्हाला काय म्हटलं इथं, आराध्य वृक्षाची आयदर तुम्ही पूजा करा किंवा मुळी जवळ ठेवा. मग मुळी जवळ ठेवताना तुम्हाला हे बघायलाच हवं की त्या दिवशी म्हणजे श्रवण नक्षत्र आहे का. मग त्याच वेळेस तुम्ही त्या म्हणजे त्या नक्षत्रावर आडा ती मुळी आणि मग जवळ ठेवा. आणि मग ते म्हणजे संकल्प तर करायचंच की कोणत्या कामासाठी आपण ती मुळी घेत आहोत बुवा. मग नंतर लिहा अजून, म्हणजे हे इन ऍडिशन टू हे रुईची मुळी, त्यांनी असं पण सांगितलंय सोमवारी. काही काही वेळेस ते फक्त वार सांगतात, तर मग ते वार, की काही वेळेस म्हणतात की ह्या वारी हे नक्षत्र आलं तर तसं करा. तर इथे त्यांनी सांगितलंय सोमवारी ऊस, आपला ऊस असतो ना ऊस शेतामध्ये, तर त्या ऊसाची मुळी आणून जवळ ठेवावी. म्हणजे तुम्हाला नाही रुईची मिळाली तर मग सोमवार असेल त्यावेळेस तुम्ही जे शेत असतं किंवा आपल्याला शेत आपण असं फिरत फिरत जरी गेलो, किंवा काही काही जण हौस म्हणून ऊस पण लावतात ना असं, तर मग त्या ऊसाची मुळी पण सोमवारी शक्यता आणा आणि मग जवळ ठेवा. ते पण चांगलं आहे. आणि मग प्रवासाला जाताना प्रवास तर करायचाच ह्याच्यावर नो डाऊट चांगला आहे. पण मग प्रवासात जाताना कसं, मी काही काही पदार्थ खाऊन जा सांगितले ना, तर इथं त्यांनी सांगितलं तांदळाचे पदार्थ. म्हणजे आता आपण भात बनवला असेल तर तुम्ही थोडासा दही भात खाऊन जा, किंवा खीर केलेली असेल तर ती खीर खा. असं जे काही घरात बनलेलं असेल, पण तांदळाचं शक्यतो प्रेफरन्स द्या. म्हणून असं लिहा, तांदळाचा पदार्थ किंवा तांदळाचे पदार्थ खाऊन प्रवास करावा.
आणि गरिबांना अन्नदान करावे. पुन्हा सोमवारीच म्हटले, सोमवारी लहान मुलांना मग काय कशाचं भोजन, शक्यतो दूध भाताचं भोजन द्यावं असं लिहा. सोमवारी लहान मुलांना दूध भात खाऊ घालावा. आता हे तर शक्य नाही होत, पण काही काही जण करतात बरं का, मी स्वतः बघितलेले. दर पौर्णिमेस सत्यनारायण पूजन करावे. पौर्णिमेचं पण व्रत काही जण करतात, पण त्या पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे प्रत्येक पौर्णिमा येते ना, तर तेव्हा सत्यनारायण पूजन करावे. म्हणजे अगदी तुम्ही सगळ्या लोकांना नाही बोलवलं तरी हरकत नाही, पण सत्यनारायणची पूजा करायला किती वेळ लागेल? हार्डली 1-1.5 तास. तर ते पण केलं तर चांगले. म्हणजे हे व्रत पण खूप लोक करतात आणि त्यांना फायदे पण खूप होतात. आता पुन्हा सांगते ह्या रेमेडीज. आराध्य वृक्ष रुई, म्हणजे आराध्य वृक्ष रुई आहे ना, त्याची आयदर तुम्ही पूजा करा असं लिहा, पूजा करा किंवा मुळी जवळ ठेवा. सोमवारी ऊस मुळी म्हणजे ऊसाची मुळी आणून जवळ ठेवावी. तांदळाचे पदार्थ खाऊन प्रवास करावा. गरिबांना अन्नदान करावे. सोमवारी लहान मुलांना दूध भात खाऊ घालावा. शक्य असेल तर दर पौर्णिमेस सत्यनारायणाची म्हणजे सत्यनारायण करावा किंवा सत्यनारायणाचे पूजन करावे. आता उपासना काय करायच्या या श्रवण नक्षत्राच्या जातकांनी? तर आता विष्णूच देवता आहे की नाही, मग विष्णू आराधना तर ऑब्व्हियस आहे, आलीच प्रथम दर्शनी. तर असं लिहा, विष्णू आराधना. मग ऑब्लिक करा, विष्णू सहस्त्रनाम म्हणजे ऐका किंवा वाचा. म्हणजे असं विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे. शनी पूजन करावे, तर त्यात त्यांनी म्हटले शनी महात्म्य असतं ना, ते वाचा. म्हणजे शनी पूजन करावे किंवा ऑब्लिक लिहा, शनी महात्म्य वाचावे. आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट, शंकर किंवा महादेव उपासना करावी. हे तर तुम्ही जर केलं ना रोज, आणि ओम नमः शिवाय सुद्धा साधा मंत्र म्हटला, तर तुमचे सगळे ग्रह नक्षत्र तारे तुम्हाला अगदी खूप साथ देतात. म्हणजे हा माझा स्वतःचा अनुभव आहे, म्हणून मी प्रत्येक वेळेस सांगते. तो उपासनामध्ये बघा, विष्णू आराधना ऑब्लिक विष्णू सहस्त्रनाम पठण किंवा म्हणजे पठण करा किंवा ऐका वाचा, तुम्हाला जे शक्य असेल ते. शनी पूजन, त्याच्यामध्ये शनी महात्म्य वाचावे आणि भगवान श्री शंकर किंवा महादेव यांची उपासना करावी. हे तर कसे खूप भोळे भोळे आहेत, यांना तुम्ही अगदी हेच द्या तेच द्या असं बिलकुल नाही. नुसतं ओम नमः शिवाय उठता बसता झोपता जेव्हा जेव्हा तुम्हाला शक्य आहे तर म्हणत राहा. ज्योतिषात पण प्रगती होईल. तर आता आपण मंत्र बघूया श्रवण नक्षत्राचे. तर पहिला मंत्र आहे ओम श्रवणाय नमः. दुसरा आहे ओम विष्णवे नमः. 3-4 मंत्र आहेत, लिहून घ्या, सोपे सोपे, जे शक्य होईल ते करा. तिसरा आहे ओम ह्रीम सोमाय नमः. सोम म्हणजे चंद्र. ओम ह्रीम सोमाय नमः. आणि चौथा ओम नमः शिवाय. पुन्हा पटकन सांगते चारही मंत्र. ओम श्रवणाय नमः, ओम विष्णवे नमः, तिसरा ओम ह्रीम सोमाय नमः आणि चौथा ओम नमः शिवाय. आता आपल्या नक्षत्र सिरीज मध्ये पुढचं नक्षत्र आहे, म्हणजे 23वा नक्षत्र आहे धनिष्ठा.
मग ह्याची व्याप्ती किती आहे? 23 अंश 20 कला ते 6 अंश 40 कला. आणि हे कसं आहे? हे त्रिपाद नक्षत्र आहे हा. मॅडम द्विपाद आहे ना? द्विपाद आहे मॅडम, द्विपाद. सॉरी सॉरी, चुकून म्हटल्या. हा, एक मिनिट, मी इथं लिहिताना द्विपादच लिहिलंय. द्विपाद आहे, येस, सॉरी हा. आणि मग हे म्हणजे या नक्षत्रात आधी ते जन्मलेले जातक आपण नंतर बघूया. आधी ह्या नक्षत्रांची वैशिष्ट्ये असं लिहा तुम्ही. म्हणजे राशी, राशी कुठली आहे? तर दोन द्विपाद नक्षत्र आहे ना, म्हणून ते कुठले पहिले दोन नक्षत्र कसे येतात? मकर राशीत. आणि मग शेवटचे दोन म्हणजे 1-2 चरण मकर राशीत आणि तिसरं आणि चौथं चरण हे कुंभ राशीत येतं. आणि स्वामी मंगळ, कारण धनिष्ठा म्हणजे मंगळाशी, मंगळ ग्रहाशी संबंधित नक्षत्र आहे ना. तर ह्या जातकांचं हे बघा तुम्ही, म्हणजे साधारण हे जातक कसे असतात हा? तर हे म्हणजे ह्या धनिष्ठामध्ये जन्मलेले जातक कसे खूप ऊर्जा, म्हणजे आता मंगळच आहे ना, तर ऑब्विस आले ऊर्जा, म्हणजे ऊर्जावान, धाडसी, कलाप्रेमी पण आहेत हा. म्हणजे संगीताची किंवा नृत्याची पण त्यांना आवड असते. आणि मेहनती पण आहेत, मेहनती, आशावादी आणि असे नेतृत्व करणारे पण आहेत हा. आणि म्हणजे त्यांचं असं ते ध्येयवादी आहेत ना, त्यामुळं ते ध्येयवादी असून ते आपलं ध्येय पूर्ण, म्हणजे नुसतेच ध्येयवादी नाही, तर ते ध्येय पूर्ण करण्यासाठी जे काही परिश्रम, कठोर परिश्रम लागतात, तर ते करण्याची पण त्यांची म्हणजे क्षमता असते. आणि याचबरोबर या धनिष्ठा नक्षत्राच्या जातकांना बघा, ज्योतिष म्हणजे ज्योतिषशास्त्र आवडतं, गणित, गणित पण त्यांना आवडतं. आणि थोडेसे कसे तापट स्वभावाचे आहेत बरं का, पण म्हणून असं लिहा तुम्ही, थोडेसे तापट आणि स्पष्ट वक्ते, म्हणजे अशी चापलुसी नाही करणार, जे काय आहे मनात ते स्पष्ट बोलणार. तर म्हणजे ह्या जातकांवर कसं मकर आणि कुंभेत डिवाइड झालं ना हे नक्षत्र, 2-2 चरण, त्यामुळं ह्या कुंभ राशीचा आणि मकर राशीचा प्रभाव त्यांच्यावर असतोच, नो डाऊट. मग अजून त्यांनी त्या ह्या धनिष्ठाची वैशिष्ट्य काय म्हणालं आहे? की आशावादी, साहसी, कष्टाळू, दृढ निश्चयी, थोडेसे चंचल पण आहेत, स्पष्ट वक्ते, पण नेतृत्व गुण असलेले पण आहेत. आणि कुठलं म्हणजे कला कुठली, मी मग वरच सांगितलं ना तुम्हाला, त्यांना संगीत आणि नृत्य, गायन पण असं त्यांना जरा जास्तच आवडतं. मग असं लिहा, संगीत, नृत्य किंवा गायन कलेची आवड. आणि हे जातक म्हणजे असे बुद्धिमान पण आहेत, म्हणून तुम्ही लिहा बुद्धिमानी, परोपकारी, निष्ठावान, धाडसी, शिस्तप्रिय. आणि अगदी हार्डली कधीतरी, नेहमी नाही, थोडासा अविचार पण करतात. म्हणून असं लिहा, थोडेसे अविचारी असे, आणि कधी कधी असे थोडेसे स्वार्थी किंवा लोभी असू शकतात. असायला हवेच असं नाही, पण आपण एक असं म्हणजे दोष असं जर म्हटलं तर म्हणजे हा त्यांचा थोडासा हा दोष असू, बाकी चांगले नक्षत्र. आणि हे मी सांगितलं का, देवता सांगितलं ना मंगळ, नाही सॉरी, ग्रह म्हणजे त्यांचं स्वामी मंगळ आहे आणि देवता वसू किंवा अष्टवसू असं म्हटलंय त्यांनी. तर तुम्ही देवतामध्ये वसू किंवा अष्टवसू असं लिहा. आणि ह्या जातकांचं कसं एकेका नक्षत्राचं असं काहीतरी एक स्पेशालिटी असते ना. तर हे म्हणजे हे जे धनिष्ठा नक्षत्राचे जातक आहे ना, तर गुप्त गोष्टी ठेवण्याच्या त्यांच्याकडं कौशल्य असतं. आता आपल्याला एखाद्याने कसं सांगितलं की अरे मी तुला हे सांगतोय, तू कोणाला सांगू नको, पण मोस्टली लोक हो म्हणतात, पण लगेच ह्या कानाचं त्या कानाला, त्याचं त्याला असं करतात. पण ह्या जातकांना जर आपण म्हटलं ना म्हणजे ही गोष्ट गुप्त ठेवायची, तर ते ते स्किल त्यांच्याकडे असतं, ते नाहीच सांगणार. आणि मग त्याच्यामुळे कसं ते गुप्तहेर खात्यात पण असं चांगलं काम करू शकतात बरं का हे धनिष्ठा.
चे लोक. आता आपण बघूया या म्हणजे धनिष्ठाच्या जातकांना काय काय आजार म्हणजे होण्याची संभाव्यता आहे. तर लिहा बीपी म्हणजे आयदर हाय होईल किंवा लो. तर ज्यावेळेस ब्लड प्रेशर असं लिहा किंवा रक्तदाब लिहा. रक्तदाब, रक्तदोष, फ्रॅक्चर, फ्रॅक्चर होऊ शकतं हाडाचं, हार्ट अटॅक म्हणजे हार्टच्या संबंधी आजार असं लिहिलं तर चालेल. अगदी अटॅकच यायला हवा असं नाही, हार्टचे काही आजार असतील ते होऊ शकतात. दमा, खोकला, कफ, सर्दी, असं गुडघ्याला सूज येते ना काही काहींना, तर मग म्हणजे गुडघ्यात सूज येणे असं लिहा किंवा गुडघे सुजणे, तुम्हाला जे योग्य वाटेल ते लिहा. क्षय, क्षय होण्याची पण शक्यता आहे. पित्त, असे मूत्रविकार, आणि काही काहींना बघा असं कंप सुटतो ना, म्हणजे हातांना असं थरथर कापतात ना असे हात, तर मग कंप असं लिहा. पुन्हा बघा आजारमध्ये रक्तदाब, रक्तदोष, फ्रॅक्चर, हार्ट संबंधी आजार, दमा, खोकला, कफ, सर्दी, गुडघ्याला सूज येणे, क्षय, पित्त, मूत्रविकार आणि कंप. आता शिक्षण म्हणजे हे जातक कुठल्या प्रकारचं शिक्षण घेऊन किंवा काय व्यवसाय करू शकतात असं लिहा. तर हे वैज्ञानिक होऊ शकतात बरं का, वैज्ञानिक, इतिहास तज्ञ, इतिहासाची पण आवड असते, मी बघितलेले हे अशा जातकांना असते इतिहासाची आवड. इतिहास तज्ञ, गुप्तहेर, सचिव, वकील, हॉटेल मॅनेजमेंट पण छान करू शकतात. असे छोटे छोटे व्यवसाय पण करू शकतात. शेती लिहा, शेती, लोखंड म्हणजे लोखंडा संबंधित व्यापार करू शकतात. खनिज, कॉम्प्युटर जे क्षेत्रात असतात तर ते पण ह्याच्या अंडर येतात. मग असल्या कॉम्प्युटर, आर्किटेक्ट, आणि मगाशीप्रमाणे छोटे छोटे असे छोटे घरगुती व्यवसाय म्हणजे ते छोटेच असतात ना, घरातनं जे काही व्यवसाय करतात. पुन्हा बघा वैज्ञानिक, इतिहास तज्ञ, गुप्तहेर, सचिव, वकील, हॉटेल मॅनेजमेंट, शेती, लोखंडाचे व्यापारी म्हणजे नुसते लोखंड असं नाही, लोखंडाच्या वस्तू किंवा म्हणजे लोखंडाच्या संबंधित व्यापार करणारे असं म्हणा. खनिज, कॉम्प्युटर, आर्किटेक्ट आणि घरगुती व्यवसाय करणारे. त्या पुढे तुम्ही बघा की हा म्हणजे हे नक्षत्र आपण म्हणजे मुहूर्त म्हणून कुठल्या कुठल्या कामांसाठी वापरू शकतो. तर त्याच्यात लिहा, मुहूर्तामध्ये लिहा विवाह, उपनयन म्हणजे ते मुंज आपण म्हणतो ना, बारसे, वाहन खरेदी, दत्तक. दत्तक विधान म्हणजे आपल्याला जर एखादा दत्तक घ्यायचा आहे, आयदर मुलगा मुलगी कोणी पण, म्हणजे दत्तक घेण्यासाठी मुहूर्त काढतो ना तेव्हा देऊ शकतो आपण हा. नवीन कपडे, अलंकार, प्रवास, अशा मोठ्या मोठ्या मशिनरी आपण आणतो ना कारखान्यात, तर त्या संबंधित काही काम असेल तर ते पण ह्या मुहूर्तावर सुरू करावे. पुन्हा बघा विवाह, उपनयन, बारसे, वाहन खरेदी, दत्तक विधान, नवीन कपडे, अलंकार, असं ऑब्लिक म्हणजे कपडे पण तुम्हाला हे करायचे असेल वापरायला सुरुवात किंवा घ्यायचं जरी असेल, अलंकार पण खरेदी करताना हा मुहूर्त चांगला आहे. प्रवास आणि मशिनरी संबंधित काही कामं करायचं असेल
एखादी मोठी मशीन महत्वाची आपण आणली आपल्या कारखान्यात आणि आपल्याला आता त्याच्यावर काम करायला सुरुवात करायची, मग हा मुहूर्त चांगला आहे श्रवण नक्षत्राचा, सॉरी धनिष्ठा नक्षत्राचा. आता बघा ह्या म्हणजे धनिष्ठा नक्षत्र म्हणजे त्या लोकांनी दान काय द्यायला हवं, तर मग त्यांनी असं लिहिलंय, दानामध्ये तुम्ही म्हणजे सोनं किंवा चांदी ते दान केलं तर चांगलं आहे, म्हणून दान मध्ये असं लिहा, सोनं ऑब्लिक चांदी. आणि मग हे आराध्य वृक्ष 2-3 आहेत त्या लिहा. शमी, हा शमी असं बारीक पानं असतात बघा आणि थोडेसे काटे पण असतात, तर हा मेन वृक्ष झाला. पण आता अवेलेबल आहे नाही, नर्सरीत मिळतात. पण मग शमी, मग पर्यायी वृक्ष आहेत कडुनिंब आणि माका. आता रेमेडीज मध्ये लिहा, रविवारी धनिष्ठा नक्षत्रावर, म्हणजे रविवारी धनिष्ठा नक्षत्र असताना शमी वृक्षाची मुळी आणून त्याची पूजा करून जवळ ठेवावी. आणि जर तुम्हाला हे शमीचं झाड आपण ह्याच्यात लावू शकतो बरं का, म्हणजे काय मोठं होतच, पण जेवढा वेळ लावता येईल तेवढं कुंडीत लावू शकतो. म्हणून शमी वृक्ष आणून त्याची पूजा करावी. मग घरात असेल तर आपल्याला रोजच पूजा करता येईल ना, आणि त्याची मुळी पण घेता येईल रविवारी जर धनिष्ठा नक्षत्र असेल तर. आणि या जातकांनी काय टाळायला हवं, तर पित्तकारक पदार्थ टाळावेत. आणि चांदीची गाय, म्हणजे त्यांनी म्हटलंय चांदीची गाय पूजा करून, म्हणजे छोटीशी मिळतात त्या सोनाराकडे, आणि मग पूजा करायचं आणि मग त्याला दान करायचं. मी दानात तुम्हाला सांगितलंच ना, आयदर चांदी किंवा सोनं. पण आता सोनं समजा नाही अफोर्ड करू शकत तर ऍटलिस्ट चांदी तर करू शकतो. आणि संकष्टी चतुर्थी किंवा अंगारिका, सगळ्या संकष्टी चतुर्थी नाही जमल्या, पण जी संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते ना त्याला अंगारिका म्हणतात ना, ऍटलिस्ट तो तरी म्हणजे उपवास करावा असं म्हटलंय त्यांनी. आणि प्रवासाला जाताना भात खाऊन प्रवास करावा. किंवा आपल्या घरी आपण देवळा असं देवघर असतं ना छोटस, तर त्याच्यात चांदीचा नाग म्हणजे करून त्याची पूजा करावी. आणि मग असं पण त्यांनी म्हटलंय की आता आपण खूप सोनं नाही, पण एक काळी पोत असती बघा, म्हणजे लेडीजच्या गळ्यात असते, तर ती पोत आणि त्याच्यात फक्त एखादा छोटासा, म्हणजे तो भरीव मणी असतो, तर त्याची काही एवढी जास्त किंमत नाही, तर एखादा मणी म्हणजे ती काळी पोत असं लिहा, सोन्याचा मणी काळ्या पोतीत ओवून. म्हणजे एक तर तुम्ही देवळात जाऊन, म्हणजे देवीच्या देवळात जाऊन देवीला द्या बरं का, म्हणजे देवीला म्हणजे असं आपण ओटी भरतो ना, किंवा सवाष्णीला बोलवायचं आणि मग तिची ओटी भरताना ही पोत तिला द्यायची. म्हणजे पुन्हा बघा, रविवारी धनिष्ठा नक्षत्रावर शमी वृक्षाची मुळी आणून त्या, म्हणजे ती देवघरात ठेवा किंवा जवळ ठेवा. आणि शक्य असेल तुम्हाला तर शमीचं वृक्ष म्हणजे छोटस झाड आणून म्हणजे कुंडीत लावा आणि त्याची दररोज पूजा करा. पित्तकारक पदार्थ टाळा. आणि ह्या जातकांना ते वरती मी सांगितलंच आहे, म्हणजे लोखंडाचं वस्तू त्यांनी हे केलं म्हणजे लोखंडापासूनच मोस्टली यांना लाभ होतात. आणि चांदीची गाय, असं छोटीशी गाय दान जेव्हा द्यायचंय तुम्हाला, आयदर तुम्ही देवळात द्या किंवा कोणाला देत असाल तर नेहमी कुठलं पण दान करताना असं त्याची पूजा करायची आणि मग ते दान करायचं. तर असं लिहा, चांदीची गाय पूजा करून दान करणे. आणि संकष्टी चतुर्थी किंवा ऑब्लिक लिहा, अंगारिका.
तर त्याचा उपवास करावा. म्हणजे जी चतुर्थी मंगळवारी येईल त्या एक म्हणजे ती पण केली तरी तुम्हाला पूर्ण संकष्टी चतुर्थी केल्याचं पुण्य लागतं ना. तर सगळ्यांना उपवास जमतीलच असं नाही, पण हा अंगारिका जेव्हा येते तर तो एक उपवास करायला तर काही डझंट मॅटर ना. भात खाऊन प्रवास करावा. म्हणजे प्रवासात जाताना काय करायचं या जातकांनी, तर भात असतोच ना आपला घ्यायचा, नुसता भात थोडी खाणार, भात आणि दही भात खा, दूध भात खा आणि मग जा प्रवासाला. आणि आपल्या देवघरात म्हणजे आपलं छोटंसं देवघर असतं की नाही आपल्या घरात प्रत्येकाच्याच असतं, तर तिथे या स्पेशली या धनिष्ठाच्या जातकांनी काय करायचं, चांदीचा नाग असा छोटासा मिळतो तो ह्याच्या सोनाराकडे, तर तो आणून ठेवायचा आणि त्याची नेहमी पूजा करायची. आणि सोन्याचा मणी काळ्या पोतीत ओवून ते आयदर तुम्ही देवीला द्या किंवा सवाष्णीची ओटी भरून त्या ओटीत ही पोत तिला द्यायची. किंवा अजून त्यांनी म्हटलंय सौभाग्याचं दान काहीतरी द्यायचं ना, आपण स्त्रीला देताना ओटी भरताना, तर चांदीचा करंडा किंवा चांदीची कोयरी. आता हे जरा महाग पडेल, पूर्वी देत असं आपण, पण ठीक आहे, जर जे कोणी अफोर्ड करू शकता त्यांनी हे पण चालेल. म्हणजे एक तर तुम्ही ती म्हणजे त्या सवाष्णीची ओटी भरताना ही चांदीची हे सॉरी काळी पोत आहे ना, त्याच्यात सोन्याचा मणी अफोर्ड करू शकत असेल तर ते द्या. ऑर असं म्हणजे आयदर तर किंवा नाही शक्य झालं तर छोटासा चांदीचा करंडा म्हणजे द्या ती ओटी भरताना. हे दोन्हीपैकी एक केलं तर जास्त चांगलं होईल. आणि मग उपासना काय करायची या जातकांनी, तर विष्णूची उपासना करावी. आणि दुसरं म्हणजे हे विष्णूशी संबंधित आहे, विष्णू सहस्त्रनाम ऐकावे किंवा वाचावे. पुन्हा बघा उपासनामध्ये विष्णूची उपासना करावी. आता उपासनामध्ये म्हणजे काय, तुम्ही पूजा अर्चा करा, विष्णूचे काही स्तोत्र असेल ते म्हणा, ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप करा. किंवा काही ह्याच्यातलं जमत नाहीये तुम्हाला, तुम्ही तुमचं काम करताय साईडला तुम्ही विष्णू सहस्त्रनाम लावून द्या आणि ते ऐका. वाचलं, कोणी कोणी तर लिहितं सुद्धा ज्याच्याकडे वेळ असेल, पण आता मला नाही वाटत हे कोणाला लिहिणं वगैरे शक्य होईल. पूर्वीचे लोक हे करायचे म्हणजे, पण आता आपल्याला म्हणजे खूप कामं करायची आणि वेळ कमी, तर म्हणून मग ऐकलं तरी चालेल. आपलं आपलं काम करताना पण आपण ऐकू शकतो की नाही. एक मिनिट काहीतरी व्हायचं. आता मंत्र लिहून घ्या. पहिला मंत्र आहे ओम धनिष्ठायै नमः. आणि दुसरा आहे ओम वसुभ्यो नमः. वसुदेवता आहे ना, अष्टवसु. पुन्हा बघा मंत्र ओम धनिष्ठायै नमः आणि दुसरा ओम वसुभ्यो नमः. अरे मला वाटलं होतं शततारका होईल, पण आता नाही होणार, वाजले ना. ओके, मी लिहून ठेवते पुढील वेळेस घेणे. चला मग सरोज मॅडम सर आपण थांबूया का, कारण 9 वाजलेत. हो मॅडम, 9 वाजले. शततारका नाही होणार, कमीत कमी नाही 10-12 मिनिट लागेल. मॅडम होऊन जाईल ना, घ्या. मला काही 10-15 मिनिटे लागतील अजून. हा, तर मग माझं काही म्हणणं नाही, तुम्ही सगळ्यांनी ठरवा, कारण मला तर घ्यायचंच आहे ना. मी म्हणजे कसं तिथपर्यंत ठरवलं होतं आज घ्यायचं, पण कसं 4 नक्षत्र स्टार्ट होतात, करा पुढचे मॅडम, 4 होऊन नक्षत्र जाईल होतील पुढे. पटकन. हा ठीक आहे. मग तुम्ही हे बघा, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, मी घ्यायला तयार आहे, आपण घेऊया. तुम्ही फक्त पटपट, कारण सरांचा पण विचार करायला हवा ना आपल्याला, ते वेळ होतो ना सरांना, बाकी काही नाही. सर आहात का तुम्ही, पण 9 वाजलेत खरं म्हणजे. सर मॅडम 4 नक्षत्र आता झालेले आहे, पुढच्या वेळी 4 घ्या म्हणजे पूर्ण हा होतील. बरोबर आहे ना. मला चार मॅडम, नक्षत्र आता पुढच्या वेळेला होऊन हो, जातील मॅडम. हो, हो. पुढच्या वेळी घ्या. आज मॅडम झाली. पुढच्या वेळेसच घ्या. नीट हो, आणि पुढच्या खूप वेळेस मग घाई घेऊया. होईल आता आणि रिटर्न. कसं घाई पण होईल, मग मला हो, जे खूप द्यायचं घाई असतं होईल. ना, घाई झाली की एक तर मी तर आधीच घाईवालीच आहे आणि तरी मी खूप स्लो करण्याचा ते प्रयत्न पण केला, इतकं चार अवघड होतील जातं. ना पुढच्या वेळेला. स्टँडर्ड पेसने होईल पुढच्या वेळी घेऊया. हा ठीक आहे, स्टँडर्ड ठीक आहे. पेसने.
ओके ओके सर, मस्त. थांबूया मग आपण. तुमचं सगळ्यांचे, सरांचे, तुम्हा सगळ्यांचे खूप खूप म्हणजे आभारी आहे. कारण खरं तर ऍक्च्युअली आम्हीच खरं तुमचे आभार फारच मानतो. इतकं डिटेल्स सगळ्या सुंदर प्रकारची माहिती शिकवतात. मिळते नाही पण तर कसं मॅडम आम्ही तुमचे आभारी आहे मॅडम. नाही खरंच आहे. सुंदर मॅडम एक शिकवतात. सांगते मॅडम बोला. मंदार आहे ना मंदार पांढऱ्या रुईला मंदार हो म्हणतात. ऐका ना, पांढऱ्या रुईला पण म्हणतात, पण तुम्ही जर माझ्याकडे कधी आलात ना तर मी ते हा लावले झाड, तर ते पण मला त्या माणसाने म्हणजे आपण ह्याच्यातनं आणतो ना नर्सरीतनं. ते आमच्याकडे शेतात खूप आहेत हा मॅडम ती हा झाडं. तर त्याला पण म्हणजे त्यांनी मंदार म्हटलंय. कोणाला ते इंग्लिश मधने त्याला सेवन लक म्हणतात बघा. नॉट म्हणजे हा हा कसं, ते आपटा जो आहे ना, आपटा त्याचे खूप हा प्रकार असतात आणि रोडला पण लावलेले असतात बघा, म्हणजे असे हो बरोबर व्हायलेट आहे. कलरचे फुलं. तर मग मी सुयश म्हणजे माझा मुलगा, तर त्याच्या ह्याच्यासाठी मी आणलेले ते, आणि ते खूप वाढतं. दरवर्षी मला त्याला तोडून घ्यावं लागतं. कटिंग पण करायचं. अतिशय सुंदर त्याचे फुलं, म्हणजे त्याच्या फोटो पाठवा ना मॅडम ग्रुपवरती एकदा. आता मी ऐका ना, फोटो मी ह्याच्यात तुम्हाला गुगलमध्ये मिळेल. कारण आत्ताच मी जस्ट मागच्या आठवड्यात माझ्या सगळ्या झाडांची कटिंग करून घेतली. तर त्याच्यामुळे आता ते येतंय, लगेच बहरतं ते. पण त्याचे फुलं अतिशय सुंदर. आणि मी काय नाव सांगितलं? इंग्लिश नाव काय सांगितलं? सेवन 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 गुजराती मध्ये ना, गुजरातमध्ये होते ना मी, यांची नोकरी होती. तर मला तिथपासून माहित झालं, कारण तिथे मी प्रत्येक असे मोठे मोठे बंगले असतात. मोरगावला आहे मॅडम पांढऱ्या रुईचं. हा मोरगावला मंदिरातच आहे. ऐका ना, पांढरी रुई मी स्वतः पण लावली होती. पण आता म्हणजे जरी रो हाऊस असलं तरी मला असं थोडं असं हे येतं ना, एवढे कसे झाडं लावू. मी रुई नाही लावलं, लावतात. मी रुद्राक्ष लावलं, मी आंबाही लावला, पारी सगळे मोठे बापरे. मोठे असे झाडं. मग ते मला कटिंग करावंच लागतं. तर ते रुई गेलं माझं, कारण रुद्राक्ष खूप मोठं झालं. त्यामुळे त्याच्या जवळ असल्यामुळे त्या रुईला बिचाऱ्याला वाढायला नाही. तरी पण मी आता ऊन मिळालं. हा. तर ते म्हणजे हे झाडं सगळे चांगले. तर तुम्ही रुई, कोणी कोणी ह्याला म्हणजे रुईला मंदार म्हटले, पण ह्या सेवन लकला मी खास गुगलमध्ये बघितलं, तर त्याला सुद्धा मंदार म्हणतात. आणि त्याची फुलं अतिशय सुंदर व्हायोलेट कलरची. छान दिसतात. आणि हो ते त्यांनी असं सांगितलं की ते कायाकल्प करणारा वृक्ष पण म्हटलंय त्यांनी त्याला, म्हणून तर ते सेवन लक म्हटलं. मॅम फोटो हो हो फोटो दाखवणार का? चालतो का लावला तर गुगलला सर्च करा हो फोटो. नाही, किंवा आपण करूया पुढच्या वेळेस, सरांना मी सांगेल. गुगलला सर्च केले ना तुम्ही तर येईलच. आणि रोडच्या कडेला खूप, आणि त्याचे जे फुलं आहेत ना, तर त्याचं आपण कसं गुलकंद कसा करतो, तर तो पण मी केला, स्वतः केला, अनुभवला, म्हणून तुम्हाला सांगते. तर त्याचं ते म्हणजे ते फुल येतं ना, त्याच्या पाकळ्या घ्यायच्या आणि त्याच्यात खडीसाखर, पण नॉट ते अशी काय पत्री नको बरं का, ती दुसरी एक खडीसाखर मिळते बघा, दोरा खडीसाखर, धाग्यावाली जाड जाड. धाग्यावाली. तर मग ती थोडीशी कुटून त्याच्यात त्या पाकळ्या टाकून ठेवायचा. मग हा तो त्याचा जो हा गुलकंद तयार होतो ना, तर तो अतिशय पौष्टिक, म्हणजे त्याला कायाकल्प करणाराच असं म्हटलंय. मला तर खूप प्रिय आहे ते झाड. आता माझं पण मॅडम त्याच्या चिकापासून जपून राहायला लागतं. हा हा नाही, मी चीक नाही म्हटलं ना मॅडम. मी काय हम्म. म्हटलं, ते फुलं जे येतात ना, आणि हा त्याच्या त्याचे पाकळ्या पण. बघा आपल्या अंगणात सगळीकडे अशा पसरतात. मग त्या पाकळ्या हम्म. आणायच्या, स्वच्छ छान धुवायच्या, आणि मग ते. पण तरी सुद्धा मी म्हटलं म्हणून तुम्ही करू नका. मी वाचलं, मी स्वतः केलं, म्हणून मी तुम्हाला सांगते. कारण तुम्ही जसं म्हणता आहे चांगला उपयोग आहे. झाडाचं अगदी प्रत्येक गोष्ट उपयोगी आहे असं नाही ना. आता तो चीक त्याच्या एखाद्याने नीट नाही वापरलं, त्या चीक गेला पोटात, काही त्रास झाला तर हा आय एम नॉट ॲट ऑल रिस्पॉन्सिबल. पण मी असं, आपल्याला वेळ होता म्हणून तुम्हाला मी ही माहिती, तुम्ही विचारलं म्हणून मी सांगितली. तर आपण, तुम्ही नाही घरापुरतच मर्यादित राहा ना, लावा. पान तोडतानाच हो मॅडम पान तोडताना चिकाची येतो. काळजी हो घ्यायची हो असते, येतो. फुलाला नाही काही हा त्रास. फुलाला ना, आणि ते फुलं आहेत ना, हा ते कसे एकदा बहरले की ते पूर्ण त्याच्या पाकळ्या अशा, मी तर फिरायला जायच्या आधी माझ्याकडे नव्हतं ना, तर मी ते पिशवीमध्ये गोळा करून आणायचे. मला ते फुलंच खूप आवडतात, म्हणजे व्हायोलेट. मॅडम ते घरात लावलं हो तर चालतं का? ऐका हो ना, हो घरात लावलं तर लावतात. चालतं. आता माझ्याकडे जागा आहे ना मॅडम, म्हणून मग मी कसं असं. नाही कुंडीत लावण्यासारखं आहे मॅडम ते. पण कुंडीत ओके. नाही, कुंडीत लावलं ना त्याची वाढ नाही होणार. मी जमिनीत लावलेत हे सगळे जे झाडं तुम्हाला सांगते ते. बर बर. माझ्याकडे बरं. असं म्हणजे साईडला जागा मिळाली आहे ना मला, म्हणजे हा दोन्ही पण बाजूला. तर म्हणून मग मी रुद्राक्ष लावू शकले, पारिजातक लावू शकले. रुद्राक्ष म्हणजे खूप मोठं झाड आहे मॅडम. रुद्राक्ष मोठं, आणि ह्या वर्षी माझ्याकडे जवळजवळ 40 ते 50 रुद्राक्ष आलेले आहेत. मॅम बापरे. तुमच्याकडे झाड लावलेलं आहे? येस येस, मी खूप छान. अरे लहानपणापासून वा. माझं मॅडम किती मोठी आहे रुद्राक्ष तुमच्याकडे? सांगते आपले सर, आता सर म्हणतील की मॅडम जास्त, आता थांबूया, मी सांगते. तर ते अगदी पहिल्या वर्षी आले ना, 3 वर्षापूर्वी, तेव्हा 3च आले, 3 मुखी आले. मग मागच्या वर्षी
यावर्षी पण अरे वा 5-6 आले, ते 3 मुखी आले. आणि मग अरे यावर्षी वा काही 3 मुखी आहेत आणि काही 2 मुखी पण आहेत. म्हणजे अरे मला वा एक असं माझं स्वप्न होतं की मी इतकं ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय करते, तर त्या देवाला मी म्हणायची की आता तुमचं झाड पण मला खूप आवडायचं लहानपणापासून. कधी मी बघितलं पण नव्हतं. पण मला मॅम नर्सरी पुणेला तुम्ही पुणेला पुण्याला नर्सरीत ओ मला वा मिळालं. मी अरे साधारण मॅडम हा? पुण्याला राहतात. हो, हो. 2016 राहता मॅडम मॅडम पुण्याला कुठे राहता? नाही ते नाही सांगणार का बरं नाही अरे असं बापरे. नाही. अहो आपण भेटूया कधीतरी. पण मी तुम्हाला सगळ्यांची मी माफी पण मागते. तुम्ही मला कोणी फोन केला, मेसेज केला, मी अगदी म्हणजे असं अतिशयोक्ती नाही, मला खरंच वेळ नाही. माझ्याकडे माझे एवढे नातलग आहेत, तर त्यांच्याकडे सुद्धा मला वर्षानुवर्ष जायला जमत नाही. म्हणजे मला कसं वेगळंच मी असं स्वतःला खूप काय म्हणायचं गुंतवून बांधून घेतलंय. हा, तर त्यामुळं म्हणजे आईचा पण फोन आला तर मी पटकन अगं पटकन मॅम आणि असं मॅम या फोनमुळे आम्हाला तुम्ही तुमच्या नातेवाईकासारखे भेटले आम्हाला. नाही नाही नाही, कुठून असं नाही. कुठे आपण आपण भेटलो बघा. सगळे असं नातेवाईकच आहोत ना आता आपण एका कुटुंबातले म्हटल्यावर. नाही, तुम्ही ज्ञान देता हा म्हणून गुरु सारखे पण नाही आम्हाला. नाही म्हणू अजिबात नका असं म्हणू. मी तुमच्यासारखी विद्यार्थिनी आहे आणि मला शेवटपर्यंत या क्षेत्रात विद्यार्थिनी म्हणूनच राहायचंय. कारण खूप हे ज्ञान इतकं आगाध आहे, आपल्याला किती जन्म घेतले तरी ते मी विद्यार्थिनीच राहणार. बस दॅट्स इट. पण मॅम मॅडम मला एवढे रुद्राक्षचा फोटो बघायचा होता. नातलग सांभाळून एवढं करणं हे काही गंमत नाहीये. नाही नाही असं नाही. पण मी मॅम नाटक रुद्राक्षचा आता फोटो बघायचा होता. मी अभ्यास सांभाळते मॅडम. हो. ठीक आहे चला मग धन्यवाद मॅडम, खूप छान तुम्ही धन्यवाद सांगता. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. सरांचे आणि तुमचे धन्यवाद धन्यवाद. ताई. धन्यवाद 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 मॅडम. मॅडम. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू मॅडम.